वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द इथिक्स डिस्कशन. पहा, आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. इथिक्सच्या ॲप्टिट्यूड टॉपिकला सुरुवात करणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे सो आपला फर्स्ट टॉपिक जो इथिक्स आणि ह्युमन इंटरफेस आहे त्याच्यामध्ये 3-4 क्वेश्चन्स मेनली तयार होतात. अदर दॅन दॅट त्याच्यावरती फार क्वेश्चन नसतात. मग त्याच्यावरती एक एक टॉपिक आहे जो आपला अजून कम्प्लीट झालेला नाहीये. त्याच्यावर मोस्टली क्वेश्चन्स असतात, ज्याला आपण म्हणतो की टीचिंग्स अँड लर्निंग्स फ्रॉम द इम्पॉर्टंट थिंकर्स, फिलॉसॉफर्स एटसेट्रा. आज आपण डिस्कस करणार आहे रादर आजपासूनचे जे नेक्स्ट 4-5 लेक्चर्स आहे, अतिशय महत्वाचे लेक्चर्स आहेत. इट विल हेल्प यू टू बिल्ड एव्हरीथिंग. एव्हरीथिंग व्हॉट मीन बाय एव्हरीथिंग? व्हॉट डू यू मीन बाय एव्हरीथिंग? एव्हरीथिंग मीन्स युअर पर्सनॅलिटी, तुमची वृत्ती काय, ॲटिट्यूड, आणि तोच त्या चॅप्टरचं नाव आहे. तुमचं अँसर रायटिंग ॲटिट्यूड, तुमचा केस स्टडी सॉल्व्हिंग ॲटिट्यूड, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड, तुमचा इमोशनल इंटेलिजन्स ॲटिट्यूड, तुमचा समाजाकडे बघण्याचा ॲटिट्यूड, तुमचा इंटरव्ह्यूमध्ये आन्सर देण्याचा ॲटिट्यूड, तुमचा ॲज अ ऑफिसर होण्याचा ॲटिट्यूड, तुमचा ॲज अ ह्युमन होण्याचा ॲटिट्यूड. आता इथे मी जो वर्ड वापरतोय ॲटिट्यूड, यू शुड नॉट कम्पेअर विथ द ॲटिट्यूड दॅट वी जनरली यूज इन अ कॉमन सेन्स. की आपण एखाद्याला सहज म्हणून जातो ना, अरे काय ॲटिट्यूड पर्सन आहे. सो त्या शब्दाचा आणि ह्या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. आपण जो जनरली कॉमनरित्या वर्ड वापरतो, अरे एखाद्या पर्सन, अरे खूप ॲटिट्यूड आहे त्याला, याचा अर्थ आहे आपण तो इगोइस्टिक ॲटिट्यूड आहे याला रेफरन्स देत असतो. पण इथं ॲटिट्यूड म्हणजे सर्व टाईपची वृत्ती. मग वृत्ती म्हणजे काय, त्याच्या संपूर्ण कन्सेप्ट काय आहे, त्याचा कसा परिणाम होत असतो आपल्या स्वभावावरती, आपल्या वागण्यावरती, आपल्या बोलण्यावरती, आणि त्याचबरोबर या संपूर्ण ॲटिट्यूडचा इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हनी काय रिलिव्हन्स आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनी काय रिलिव्हन्स आहे, किती टाईपचे ॲटिट्यूड असतात, कोणते ॲटिट्यूड चांगले असतात, कशा प्रकारचा ॲटिट्यूड असला पाहिजे ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून. तशा प्रकारचा ॲटिट्यूड तयार होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या सर्व गोष्टींचं आपण डिस्कशन करणार आहोत. सो वेलकमिंग ऑल ऑफ यू अगेन. मी प्रल्हाद मापारी आजच्या इथिक्स सिरीजला सुरुवात करतो आणि तुमच्या या पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग, ॲटिट्यूड म्हणजे काय. सो हे 4 कोट्स आहेत किंवा डेफिनेशन फॉर्ममध्ये, बट डेफिनेटली हे डेफिनेशन्स नाही, बट कोट आहेत, राईट. सो अशा पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ॲटिट्यूड वरती कुठेही क्वेश्चन आलं तुम्ही हे कोट डायरेक्टली यूज करू शकता. लेट्स से फर्स्ट, इट इज आवर ॲटिट्यूड ॲट द बिगिनिंग ऑफ ए डिफिकल्ट टास्क विच मोर दॅन एनिथिंग एल्स विल अफेक्ट इट्स सक्सेसफुल आउटकम. किती सोपं आहे की आपला एखाद्या डिफिकल्ट टास्क म्हणजे कठीण कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तो सुरुवातीपासूनच कसा आहे, ही गोष्ट एन्श्योर करते की ते जे आपण कार्य सुरू केलेलं आहे, डिफिकल्ट टास्क, कठीण काम, ते पूर्णत्वास कसं जाईल किंवा त्याचा आउटकम चांगल्या पद्धतीने कसा येईल, त्याचे परिणाम चांगले कसे येतील. सिंपल तुमच्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर आपली माणसाची मनोवृत्ती, आता काही ठिकाणी मनोवृत्ती म्हटलेली आहे, काही ठिकाणी वृत्ती म्हटलेली आहे, बट वट इट्स वन ऑन द सेम. ठीक आहे. सो आपल्या मनुष्याची वृत्ती एखाद्या पर्टिक्युलरली एखाद्या विशिष्ट किंवा ठराविक कठीण कामाबद्दलची सुरुवातीपासूनची असलेली वृत्ती आपल्याला शेवट त्याचा काय असेल हे सुनिश्चित करण्यास मदत करते. सिंपल. म्हणजे जर माझं सुरुवातीला टास्क यार लय अवघड एमपीएससी त्यातली लय अवघड, पीएसआर ऑप्शन तर फार अवघड आहे, ही माझा जर ऍटिट्यूड ऍट द सुरुवातीला बनला गेला ना, तर यस डिफिकल्टी इट्स गोना बी डिफिकल्ट टास्क फॉर द यू. दुसरे, ॲटिट्यूड इज अ सायकोलॉजिकल टेंडन्सी that is expressed by evaluating a particular entity with some degree of favor or disfavor, and this is the definition of attitude. Everyone should write it down and mug it down. तुम्हाला ही पाठच करायची, ॲटिट्यूड वर क्वेश्चन आला का तुम्हाला ही डेफिनेशन लिहायची आहे, कारण का ही सोपी आहे. ह्या एका डेफिनेशन मध्ये ॲटिट्यूडचा पूर्ण सगळ्या पद्धतीने अर्थ एक्सप्लेन करता येतो आणि लक्षात ठेवायला पण सोपी. कसं बघा, मग त्यांनी सांगितलं ॲटिट्यूड म्हणजे काय, ही एक मानसिक अवस्था आहे, टेंडन्सी आहे, वृत्ती आहे एक प्रकारची. सो आपली अशा प्रकारची मनोवृत्ती ही जी एक्सप्रेस बाय कशा पद्धतीने व्यक्त होते, बाय इव्हॅल्युएटिंग ए पर्टिक्युलर एंटिटी. एंटिटी का म्हटली इथं बघा, ती एंटिटी काम असू शकतं, ती एंटिटी ऑब्जेक्ट असू शकतं, ती एंटिटी लिव्हिंग ऑब्जेक्ट असू शकतं, लाईक अदर पर्सन असू शकतं, ती एंटिटी इन्स्टिट्यूशन्स असू शकतात, ती एंटिटी कल्चर असू शकते, तसं ती एंटिटी काही असू शकते. सो अशा कोणत्याही गोष्टीकडं माणसाने इव्हॅल्युएशन करून एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचं मूल्यांकन करून त्या केलेल्या मूल्यांकनाच्या आधारावरती त्या गोष्टीकडे आपण एक तर फेवर किंवा डिसफेवर गोष्टींनी बघत असतो. तुम्ही म्हणता सर नाही न्यूट्रल गोष्ट पण असू शकते, नाही फेवर असतो किंवा डिसफेवर. म्हणजे काय, लेट सपोज आपण बरेच जण म्हणतात बघा, एखाद्या पर्सनला समोरासमोर पहिल्यांदा भेटल्यानंतर यार वाईफ काय याची
चांगली नाहीये, फार खराब वाईब आहे, निगेटिव्ह वाईब आहे. व्हॉट डू यू मीन वाईब? वाईब म्हणजे काय आहे? एक प्रकारे ऑरा म्हणतात त्याला काही ठिकाणी, ठीक आहे. सो एक प्रकारे तुम्ही त्या पर्सनला जज करताय त्याच्या अपीअरन्सेस वरून, त्याच्या अवतीभोवती राहून, त्याच्या बोलण्यातून, आणि त्यानुसार आपली स्वतःची एक वृत्ती तयार करताय, टेंडन्सी डेव्हलप करताय. पण ती टेंडन्सी काय असते? आयदर त्याच्या फेवरमध्ये असते किंवा डिसफेवरमध्ये असते. म्हणून त्यांनी वर्ड वापरलाय विथ सम डिग्री ऑफ फेवर ऑर डिसफेवर. मग डिग्री ऑफ फेवर और डिसफेवर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल समजून घ्या. आता पहा, इथे फेवर आहे एफ, 100% फेवर, की एखाद्या पर्सनला बघितल्याबरोबर, एखाद्या एंटिटीला, एखाद्या गोष्टीला पाहिल्याबरोबर माझी पूर्णपणे त्याच्या बाजूने फेवरचे 100% फेवरचं ऍटिट्यूड तयार होतो 100%. आता इथे डिसफेवर म्हणजे 100% निगेटिव्ह मध्ये जातं, नाही बाई परत माणूस दिसला पण नाही पाहिजे, सो 100% निगेटिव्ह. मग सम डिग्री ऑफ फेवर ऑर सम डिग्री ऑफ डिसफेवर. मग काहीतरी आपण अशा प्रकारची आपली वृत्ती बनवून घेतो त्या पर्सनची, जी सम डिग्री ऑफ फेवर असू शकते किंवा सम डिग्री ऑफ लेट्स से डिसफेवर असू शकते. मग ही तर कुठेतरी न्यूट्रॅलिटी येते तुमची. म्हणजे जर तुम्ही त्या पर्सनला जज नाही केलं आणि त्याला अजून चान्स द्यायचं ठरवलं, तर आपण म्हणू शकतो याला 50% मी फेवर केलं, 50% मी डिसफेवर मध्ये यायचं. सिंपल. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, की प्रत्येक एंटिटीला आपण सुरुवातीला इव्हॅल्युएट केल्यानंतर त्या एंटिटीला आपण एका पर्टिक्युलरली फेवर, आता फेवर डिसफेवर म्हणजे काय, मराठीत वर्ड त्यांनी काय वापरलेला पाहूया, अनुकूल किंवा प्रतिकूल. सो अनुकूलतेच्या दृष्टिकोनातून बघतो किंवा प्रतिकूलतेच्या दृष्टिकोनातून बघतो आणि ते जेव्हा एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो, अशी वृत्ती म्हणजे ऍटिट्यूड. सो डेफिनेशन काय बघा, वृत्ती ही एक मानसिक अशी प्रवृत्ती आहे जी एखाद्या विशिष्ट घटकाचे काही प्रमाणात अनुकूल किंवा नापसंतीचे मूल्यमापन करू. आता अनुकूल नापसंती म्हटली तर प्रतिकूल म्हटलं तरी चालेल, प्रतिकूलतेने मूल्यमापन करून व्यक्त केली जाते. सो वृत्ती ही व्यक्त करायची असते, ती एक्सप्रेस करायची असते आणि ती एक्सप्रेस आपल्या स्पीच मधून, आपल्या बिहेवियर मधून दिसून येते. सो ही डेफिनेशन सर्वांनी चांगल्या पद्धतीने करून ठेवायची वृत्तीची. ही डेफिनेशन हे कोट म्हणून वापरू शकता तुम्ही, ठीक आहे. पहा त्यानंतर काय बघा, यू कॅन ऑफन चेंज युअर सर्कमस्टन्सेस बाय चेंजिंग युअर ऍटिट्यूड. सिंपल गोष्ट आहे की लेट सपोज प्रत्येक जण विचार करतो, यार माझी लाईफ किती मिझरेबल आहे, माझ्या लाईफ मध्ये किती समस्या आहेत, मलाच प्रॉब्लेम येतात, मलाच हे प्रॉब्लेम आहेत, मलाच व्यवस्थित पैसे मिळत नाही घरून, किंवा मला मला सब्जेक्ट डिफिकल्ट जातात, माझ्याच वेळेस हे पॅटर्नचं नेमकं काय चाललंय, माझ्याच वेळेस एक्झाम व्यवस्थित होत नाही, एमपीसी अशाच प्रकारे वागते, युपीएससीचा रिझल्ट लागत नाही, हे सगळ्या कंडिशन मलाच आहे, मीच आजारी पडलो. ह्यातून काय तर नाही राशी येताना आपल्याला असं वाटतं यार खूप आपल्या अन्याय होतं, आपण खूप. बट तुम्ही ज्या वेळेस ह्याच पर्स्पेक्टिव्ह बघाल ना, यार सिच्युएशन अशी आहे की बरेच सारे लोक असे प्रिपेअर करतात की त्यांची परिस्थिती, त्यांचे सर्कमस्टन्सेस माझ्यापेक्षा डिफिकल्ट आहे, की त्यांना रोजच्या रोज आपलं भागवण्यासाठी कमवायचं, मग अभ्यास करायचा आहे, त्यांना रोजच्या रोज आपल्यासाठी स्वतःसाठी काम करायचंय, मग त्यांना पाहिजे तसा खर्च करता येत नाही, त्यांना पाहिजे तशा सुविधा नाही तरी त्यांना अभ्यास करायचा आहे. मग जेव्हा आपण बघता आपली वृत्ती बदलतो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे, सर्कमस्टन्सेस चेंज होऊन जातात, एक निगेटिव्ह गोष्ट असलेली 1 मिनिटात पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होते ना आपण अभ्यासाला लागतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो, स्टॉप कम्पेअरिंग विथ अदर्स. द रिझन बिंग, कम्पॅरिझन विल हेल्प यू टू बिल्ड निगेटिव्ह सर्कमस्टन्सेस. कारण तुम्ही नेहमी कंपॅरिझन करत राहिले ना, तुमची टेंडन्सी अशी झालेली असते की कंपॅरिझन त्याच गोष्टींमध्ये केलं जातं ज्या गोष्टी माझ्याकडे नाहीत, त्याच गोष्टींमध्ये दुसऱ्यांसोबत कंपॅरिझन केलं जातं. उदाहरण सांगायचं, लेट सपोज मी वेल सेटल जॉब आहे, मला 10 ते 5, 8 ते 5 ड्युटी करावं लागते आणि त्यानंतर मला वैताग आलाय ह्या ड्युटीचा, पुढे सुट्टी मिळत नाहीये, माझ्या लाईफमध्ये काय चाललंय असं वाटायला लागतं. बट विचार करा, त्या सर्कमस्टन्सेस तुम्हाला म्हणजे असं वाटतं यार मी काय करू राहिले, माझं जीवन व्यर्थ जाऊ राहिले. बट त्याच वेळेस तुम्ही तुमच्या ऍटिट्यूड चेंज झाला, तुम्ही अशा लोकांकडे बघा जे बरेच लोक तो जॉब मिळण्यासाठी काहीही करायला तयार आहे, 24 तास काम करायला तयार आहे. त्यांचं म्हणणं अशा टाईपचा आम्हाला जॉब मिळू द्या, बस तेवढ्याच पगारात, जेवढ्या पगारात तुम्ही काम करताय. सो दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला लक्षात येईल की अरे मी हॅपी आहे, मग माझ्या उरलेल्या वेळाचा मला प्रोडक्टिव्ह यूज कसा करता येईल, की 8 ते 5 ठीक आहे माझी लाईफ गेलेली ना, हरकत नाही, ती लाईफ व्यर्थ वाटते ना मला, हरकत नाही, बट त्याच्यानंतरची लाईफ तर मला युजफुल करता येते ना, लेट्स मेक इट युजफुल. त्यानंतरची लाईफ कशी, मग हेच कशावरून ठरतं, ऍटिट्यूड वरती. म्हणून त्यांनी फार सुंदर वाक्य वापरलेले आहे की तुम्ही तुमच्या भोवतालची परिस्थिती बदलू शकता बाय चेंजिंग युअर ऍटिट्यूड. तुम्ही तुमची वृत्ती बदलून तुमच्या सभोवतालची परिस्थिती बदलू शकता. सिंपल. लेट्स नेक्स्ट. ऍटिट्यूड इज अ लिटल थिंग दॅट मेक्स अ बिग डिफरन्स. ऍटिट्यूड खूप छोटी गोष्ट आहे, पण ऍक्च्युली त्याचा परिणाम असा होऊ शकतो की ते खूप मोठा फरक क्रिएट करू शकतो.
सिम्पल आहे. मला एखाद्या सब्जेक्टकडे बघण्याचा माझा ऍटिट्यूड काय आहे त्याच्यावरून माझं त्याच्यामध्ये डिफरन्सेस क्रिएट होऊ शकतात, एक मोठा फरक जाणू शकतो. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस सुरुवातीला PSR ऑप्शनल घ्यायचं चूज करायचं ठरलं, सो मी आणि माझ्या भावाने डिस्कस केलं. मी सांगितलं माझा भाऊ माझा मेंटॉर आहे, एव्हरीथिंग इज ही नोज एव्हरीथिंग, राईट, ही नोज मी. म्हणून मग डिस्कशन मध्ये ठरलं की PSR आहे. त्यावेळेस नाही विचार केला हा खूप लेंदी आहे, याच्यामध्ये किती प्रपोर्शनेट मध्ये लोक सक्सेस होतात ते नाही, आपल्याला कम्फर्टेबल आहे चूज केला, त्याच्यामध्ये मास्टरी हासिल केली. मग त्यावेळेस ऍटिट्यूड काय ठेवला की ऑप्शनल हा ऑप्शनल आहे, कोणताही असो, आय हॅव टू प्रिपेअर दॅट. असं होणार नाही की मी PSR घेतलं म्हणजे 2 पुस्तकं मला कमी वाचावं लागतील, ऑप्शनल दुसरा घेतला असं तर मला 2 पुस्तकं जास्त वाचावं लागली असती किंवा कमी वाचावं लागली असती. म्हणून मला एवढं माहिती आहे की कोणताही ऑप्शनल घ्या, प्रिपेअर तर करणं आहे. आणि त्याचे मार्क्स जे आहेत ते डिपेंडेंट तुम्ही कसं प्रिपरेशन करताय. ऑप्शनलवर मार्क आहेत का की नाही चला ठीक आहे PSR घेतलेत नाही म्हणून याच्याबद्दलच तुम्हाला 10 मार्क एक्स्ट्रा नाही, यांनी घेतला जॉग्राफी म्हणूनच 10 मार्क एक्स्ट्रा नाही, तर तुम्हाला ते विचारणार आहे नाही तुम्ही का बरं घेतला होता सोशियोलॉजी ऑप्शनल, नाही सर अवेलेबल होते म्हणून नाही. मग कोणत्या गोष्टी डिपेंड आहे मार्क्स प्रिपेरेशनवर तुमच्या. आणि प्रिपेरेशन मग ऍटिट्यूड काय ठेवायचं, कोणताही सब्जेक्ट असो मी जो घेतलाय तो आय एम गोइंग टू प्रिपेअर इट वेल, मी चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करणार आहे, मार्क्स मिळतील. सो छोटासा ऍटिट्यूड मध्ये चेंज केला, इट विल क्रिएट अ बिग डिफरन्स. ठीक आहे. सो ह्या डेफिनेशन्स आहेत, हे कोड्स आहेत, त्यातली सेकंड नंबरची डेफिनेशन आहे ती लक्षात ठेवायची. पहा, ऍटिट्यूड इज अन इव्हॅल्युएशन ऑफ पीपल मेक टुवर्ड्स द पर्सन ऑब्जेक्ट. एका कोणत्याही व्यक्तीचे एखाद्या पर्टिक्युलर गोष्ट, आयडिया, संकल्पना, कल्पना, ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू, अदर पर्सन्स, इंडिव्हिज्युअल्स असतील यांच्याबद्दल किंवा कोणत्याही घटना घडल्यात यांच्याबद्दलचं केलेलं मूल्यमापन आहे. मग जर तुम्हाला मूल्यमापन करता आलं तर तुमचा ऍटिट्यूड व्यवस्थित तयार होईल. फॉर एक्झाम्पल, सो एक प्लॅटफॉर्म नावाचा मूवी आहे, ठीक आहे, आय थिंक सिरीज आहे, मूवी माहित नाही, मूवी आहे. सो मी जेव्हा मला कोणीतरी सजेस्ट केला होता, मी त्यावेळेस तो मूवी पाहिला. फार वंडरफुल कन्सेप्ट होती. मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं की ते स्क्विड गेम टाईप एक वेब सिरीज आहे किंवा मूवी आहे, खूप जुना तो मूवी आहे. बट सिम्पल लोक एंटरटेनमेंट म्हणून बघतात त्याच्याकडे, पण जेव्हा तुम्ही या मूवीकडे कन्सेप्ट इव्हॅल्युएशन करता त्यावेळेस लक्षात आलं माझ्या की दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ द सोसायटी, ऍक्च्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ सोसायटी. सैराट मूवी एवढा फेमस का झाला, कारण त्यामध्ये लोकांनी रिलेट करू शकले की ज्या गोष्टी त्यांच्या सभोवताली घडतात ते. द रिझन बिंग की लोक इव्हॅल्युएट करू शकले, लोकांनी एक ऍटिट्यूड बनवला लाईक दे आर लाईक अस, हे लोक आपल्यासारखेच आहे. ही स्टोरी कुठे ना कुठे कोणती तरी कॅरेक्टर प्रत्येकाने पकडलं आणि ते आपल्याशी अटॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे, इव्हॅल्युएशन केलं, ऍटिट्यूड बनला, ऍटिट्यूड गुड ऍटिट्यूड बनला, लोकांनी मूवी थिएटरमध्ये जाऊन पाहिला. सिम्पल आहे. सो अशी कोणतीही गोष्ट असू द्या, इंडिव्हिज्युअल बाबत असू द्या, कोणत्याही गोष्टीचं आपण इव्हॅल्युएशन केलं. फॉर लेट सपोज मी म्हटलं की मला इथिक्सला 140 मार्क्स आले होते, मी म्हटलं मी 4 मेन्स दिल्यात, दुसऱ्या मिनिटाला तुमच्या डोक्यात इव्हॅल्युएशन सुरू होते, म्हणजे असं तर नाही ना हा माणूस काहीतरी आहे. डेफिनेटली 3 मार्क जास्त असते, 4 मार्क जास्त असते, तर मेरिटमध्ये असतो तर तुम्ही अप्रिशिएट केलं असतं. पण तेच 3 मार्क कमी, याचा अर्थ असं नाही की हा माणूस परत लाईक याच्याकडे काहीतरी आहे जे आपल्याला अचीव्ह करायचंय. तुमचा तो ऍटिट्यूड बदलला बघण्याचा. अशा वेळेस चेंज ऍटिट्यूड ना इन्फ्लुएन्स करून जातो. मग त्याने सांगितलंय फॉर एक्झाम्पल, ऍटिट्यूड ऑफ रिव्हरन्स टुवर्ड्स द रिलिजन मेक्स वन फॉलो इट्स डॉक्ट्रिन. रिव्हरन्स म्हणजे काय, एक प्रकारे श्रद्धा, श्रद्धेची वृत्ती, राईट, भावना. आपला रिलिजनकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, पवित्र आहे, श्रद्धा आहे देवाबद्दल. मग ते आपल्याला हेल्प करतं की त्याचे जे सिद्धांत आहे देवाने दिलेले, धर्माने सांगितलेले सिद्धांत ते फॉलो करण्यासाठी. आता त्याचाच परिणाम काय झाले, नको तिथे लोक रिलिजन मध्ये पण डोकं लावायला लागले, लॉजिक लॉजिक शोधायला लागलेत. उदाहरणार्थ एक बिगेस्ट एक्झाम्पल सांगतो मी, ते एक्झाम्पल कोट पण केलं होतं ज्यावेळेस मला एसएल हा वन ऑफ द हायेस्ट मार्क्स होते, 135-33 समथिंग. सो त्यावेळेस ते एक्झाम्पल मी त्या एसे मध्ये कोट केलं होतं. एक्झाम्पल काय बघा, तुम्ही सर्वांनी PK मूवी पाहिला असं आमिर खानचा. आता त्या मूवीमध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, सगळ्या धर्मांमध्ये कशा प्रकारे काही चुकीच्या गोष्टी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिंपल की शीख धर्मांमध्ये काय किंवा मुस्लिम धर्मामध्ये काय, पर्टिक्युलरली हिंदू धर्मावरती पण फार मोठ्या प्रमाणात अटॅक झाला होता. आणि ते जनरली ऑब्झर्वेशन पण आहे, आजकाल खूप सारे सो कॉल्ड सायंटिस्ट, स्वतःला समजणारे रॅशनल लोक त्या गोष्टीबद्दल बोलत पण असतात. बट त्याच्यामध्ये लॉजिक सांगतो की ऍटिट्यूड कसा आहे बघा. आपण म्हणतो की हे दूध, हे फुलं, हे वाया जातात, राईट, नाही घातले पाहिजे, त्यापेक्षा गरीबाला
द्या तुम्ही दूध शंकराच्या पिंडीवर वाहतो आणि ते लिटर आहेत, किलोनी आहेत, राईट. सो एवढं लाखो करोडो लिटर दूध वाया जाते, ते तुम्ही त्याऐवजी गरिबांना द्या. मग याच्या मग ते नाही द्यायला पाहिजे अशी संकल्पना सुरू झाली. ही अंधश्रद्धा आहे, याने काय होत नाही, हे प्रसाद वगैरे फुलं वाहून काय होत नाही, ते हे नाही करायला पाहिजे एटसेट्रा, ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. याच्या मागे लॉजिक्स लावायला सुरू झाले, नाही नाही ते वेस्ट जाते, ते गटारमध्ये सोडून दिलं जाते, ते तेल वाया जाते एटसेट्रा. खूप सारे तर्क लावले आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला रिलिजनच्या बाबतीत की ह्या रिलिजियस प्रॅक्टिसेसमध्ये लॉजिक नाहीये, सो केलं नाही पाहिजे. बट डेफिनेटली लोकांची श्रद्धा आहे म्हणून लोक लॉजिक शोधत नाही आणि त्या गोष्टी प्रामाणिकपणे करतात. आता याला काउंटर लॉजिक काय, मला नाही वाटत ती गोष्ट वेस्ट जाते. द रिझन, सगळ्यात पहिला लॉ ऑफ नेचर आहे, एनर्जी अँड मॅटर कॅनॉट बी क्रिएटेड नॉर कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. सो एनर्जी जी ना ती कधी क्रिएट करता येत नाही किंवा डिस्ट्रॉय करता येत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येते. मग तुम्ही विचार करा, हे जे म्हणतात आहे की बाहेर जाऊन लोकांनी इतरांना दूध दिलं पाहिजे किंवा जे गोरगरीब आहे त्यांना मदत करा, इन्स्टेड ऑफ या दुधावरती पैसे खर्च करून तिथे वाहण्यापेक्षा. करा ना मदत, कोण नको म्हणले, मदत करा. बट मदत करा याचा अर्थ असा नाही की तुम्ही देवासाठी करू नका, ती श्रद्धेची भावना आहे, त्याच्यामध्ये लॉजिक शोधू नका. आणि मी तुम्हाला सायंटिफिक उदाहरण पण देईन, हे स्वतःचं उदाहरण, माझं ऑब्झर्वेशन आहे, माझं इव्हॅल्युएशन आहे. बट तुम्हाला मी प्रूफ देऊन एक्झाम्पल पण देईन पॉलिटी मधलं, जे की मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, बट ऍटिट्यूडच्या पर्स्पेक्टिव्ह डिस्कस करेन. मग तुम्ही व्हायचंय, तुम्हाला गरिबांना द्यायचं, द्या गरिबांना, कोण नको म्हणले. 4 लिटर द्यायचं तर 5 लिटर खरेदी करा, 4 लिटर गरिबांना द्या, 1 लिटर वा. बट तुम्ही जर तिथली इकॉनॉमी व्यवस्थित स्टडी केली, टेम्पलच्या बाहेर उभं राहून कुठेतरी, कधी पण मोठे टेम्पल येत ना, लाईक शिर्डी एटसेट्रा, या ठिकाणी जाण्याऐवजी, लाईक फॉर एक्झाम्पल रिसेंटली शनी शिंगणापूरला गेलो होतो, सिम्पल ऑब्झर्वेशन करून बघा तुम्ही तिथली इकॉनॉमी कशी चालते. तिथे आजूबाजूला राहणारे लोक कोणीही अंबानी नाही, कोणीही करोडपती नाही. ज्यांच्या जागा घेतलेल्या आहेत ते करोडपती, ते मोठे मोठे बिझनेस करतात. तिथं कोण आहे, छोटे छोटे स्टॉल्स आहेत, ते पार्किंग मधून पैसा घेतात, ते तुमच्या पूजेच्या साहित्यामधून पैसा घेतात. बरं, पूजेचं साहित्य पण कोणतं आहे, असं आहे का कुठंतरी एखाद्याने एवढी मोठी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री उभी केली, जसं टाटा मोटर्सची कंपनी आहे, रिलायन्सची एखादी ऑइल फॅक्टरी एटसेट्रा, किंवा TCS एवढं मोठं ऑफिस आहे अशा टाईपची, आणि तिथं थाउजंड्स ऑफ करोड इन्व्हेस्टमेंट केल्यात? नाही. तिथं जे तयार होणारे प्रोडक्ट्स आहेत ना, ते आयदर ऍग्रिकल्चर डिपेंडेंट आहे, जसं फुलं, आपण त्याला काय म्हणतो, फुलांचं माळा असेल, हार असेल एटसेट्रा, किंवा नारळ असेल, किंवा एक स्मॉल MSME कंपनीमध्ये तयार झाले, लघु उद्योगातून तयार झालेले प्रोडक्ट्स आहेत, कापूर असेल, त्यासाठी बनवलेलं काय थाळी वगैरे एटसेट्रा, त्यातले जे आयटम्स. म्हणजेच काय, हे सगळे लेबर इंटेन्सिव्ह आहे, एम्प्लॉयमेंट जनरेटिंग आहे, हे लोकांची पोट भरत आहेत. सो इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह पण लॉजिक लागतं की यार ही इकॉनॉमी असली पाहिजे. याला टेम्पल इकॉनॉमी म्हणतात, जी की एन्शियंट काळात होती, मिडिवल काळात होती, पण मॉडर्न काळात ती डिस्ट्रॉय करण्यात आली डेलिबरेटली. पण आता होऊ शकते इकॉनॉमी डेव्हलप, टेम्पल इकॉनॉमी. असं सांगण्याचा पर्स्पेक्टिव्ह काय, ऍटिट्यूड चेंज करा त्या गोष्टीकडे बघण्याचा. तुम्ही लॉजिक शोधू नका. ते त्याने सांगितलंय की आपण रिलीजन मधले हे सिद्धांत का फॉलो करतोय, कारण का त्याच्या मागे आपण लॉजिक नाही शोधत, त्याच्या मागे आपण फेथ ठेवलेला आहे. सो त्याच्याकडे जी बघण्याची वृत्ती ती आपली काय, श्रद्धेची भावना आहे. आणि मग आता मी सांगतो ते एक छान एक्झाम्पल, राईट. साबरीमाला टेम्पल केस मी सांगितलेलं पण लास्ट लेक्चरला. साबरीमाला टेम्पल केस मध्ये एक जे डिसेंटिंग जजमेंट होतं, डिसेंटिंग जजमेंट म्हणजे काय, कोणत्याही कॉन्स्टिट्युशनल गोष्टीवरती ठरवायचं असेल तर 5 जज बेंच लागते, त्याला आपण संविधानिक बेंच म्हणतो, बरोबर. सुप्रीम कोर्टाचे 5 जजेस बसतात. या 5 जजेस पैकी 4 जजेसनी सांगितलं की वुमेनला एंट्री अलाउड पाहिजे, आणि 1 जजनी सांगितलं की नाही पाहिजे. सो जेव्हा एक असं जजमेंट असतं ना, जे की वेगळं मत मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो, तर त्यांचं असं ते त्याला म्हणतात डिसेंटिंग जजमेंट, की त्यांनी वेगळं मत व्यक्त केलं, डिसेंट व्यक्त केली स्वतःची. त्या डिसेंटिंग जजमेंटमध्ये असं म्हटलं होतं, कारण का काय होतं बघा, आता वुमेनला एंट्री अलाउड केली साबरीमाला टेम्पलमध्ये, सो सगळ्यांनी 4 जणांची जजमेंट वाचली, कारण मेजॉरिटीनुसार हाच फायनल डिसिजन आला ना सुप्रीम कोर्टाचा, सो तेच लागू होतो. सो सगळेजण हे वाचतात, हे कोणी वाचत नाही, मी वाचतो. आहेत काही वाचणारे डेफिनेटली, बट मी वाचतो, कारण का त्याच्यातून तुम्हाला सेकंड पर्स्पेक्टिव्ह कळत असतो. आता यात काय म्हटलेलं आहे त्यांनी, आय थिंक इंदू मल्होत्रा जज होत्या, सो त्यांनी सिंपल म्हटलेलं आहे की व्हेन यू आर एंटरिंग द टेम्पल और द गर्भागृह, राईट. सो जेव्हा तुम्ही गाभाऱ्यामध्ये एंट्री करत असतात त्यावेळेस तुमचे लॉजिक, सायन्स, कॉन्स्टिट्यूशन, सगळ्या गोष्टी बाहेर ठेवायच्या असतात. त्यावेळेस फक्त तुमचे काम करते ती म्हणजे श्रद्धा, तुमची त्या देवाबद्दलची असलेली भक्ती, तो फेथ, तो विश्वास, ह्या गोष्टी. आणि तिथे या गोष्टींना, लॉजिकला, सायन्सला नाही स्थानच नाही. तिथं कदाचित तुम्ही मानसिकरित्या स्वतःला हील केलं,
तरी जस्टिफाईड आहे. बरेचसे सायन्स नाही समजून सांगू शकत अशा गोष्टी, मिरॅकल्स घडलेला आहे. त्याला रिझन काय? ती गोष्ट हेल्प करते तुमची वृत्ती चेंज करण्यासाठी. बऱ्याच वेळा आपण म्हणतो बाहेरचं याला बघा, देवलाशाकडे बघा एटसेट्रा, किंवा नाही मी नवस केला होता ह्या देवाला माझं दुखणं बरं कर, आणि तो नवस मी कम्प्लीट केल्यानंतर बरं झालं. सो याचा अर्थ काय, देव काय मेडिसिन्स देत नाही किंवा ऑटोमॅटिक काय चुटकीनी गोष्टी काय होत नाहीये. बट काय होतंय, तिथे गेल्यानंतर आपण जो प्रण केलेला आहे ती गोष्ट सॅटिस्फाय, किंवा देवाचं दर्शन घेतलं, त्या परिसरातली पॉझिटिव्ह एनर्जी ऍक्सेप्ट केली, ती अनुभवल्यानंतर आपल्या एक मनामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात, ऍटिट्यूड चेंज होतो आपला त्या गोष्टीकडे बघण्याचा. नाही आता मी देवाचं माझं नवस पूर्ण केलेलं आहे, आता मी ओके होणार आहे. सो तो ऍटिट्यूड हेल्प करतो तुम्हाला तुमची बॉडी हील करण्यासाठी. बट याचा अर्थ असा नाही मी तुम्हाला या अंधश्रद्धेसारख्या गोष्टी प्रमोट करत आहे. माझं सांगण्याचं पर्स्पेक्टिव्ह की रिलिजनला का फॉलो केलं जातं, त्याला रिझन आहे फेथ. ॲटिट्यूड्स आर द पर्स्पेक्टिव्ह ऑन अ सिच्युएशन. कोणत्याही विशिष्ट घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन एक प्रकारे वेगवेगळा असतो, त्याला म्हणतो आपण ॲटिट्यूड. बेस्ड अपॉन द व्हॅल्यूज हेल्ड बाय द पर्सन. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. मग तुमचा ॲटिट्यूड कसा तयार होत असतो? तुमच्याकडे असलेली मूल्य, म्हणून पहिल्या चॅप्टरमध्ये आपण मूल्य शिकलो. सो त्या मूल्यांच्या आधारावरती आपल्याला एक पर्स्पेक्टिव्ह तयार होत असतो आपला. लेट सपोज एखादा गुंडचे आणि समोर तो मारामारी करताना बघतो, त्याचे व्हॅल्यूज काय आहे? हिंसा करणं, मारामारी करणं, दारू पिणं, एक्सेट्रा. सो तो क्रिमिनलच आहे. सो समोर तो फक्त मारामारी चाललेला आहे, त्याला काही नाही वाटणार त्या गोष्टीबद्दल. त्याचा ऍटिट्यूड काय आहे? कॉमन आहे. उलट त्याला फटको असं म्हणून तो स्वतःहून त्या हिंसा करायला प्रवृत्त होईल. बट त्याच्या ऑपोजिट पर्सन आहे, त्याचं चांगलं वातावरणात त्याची डेव्हलपमेंट झाली, त्याला चांगले मूल्य, तो अहिंसावर किंवा अहिंसे मार्गाने जाणारा आहे, तो लॉ कायदा सुव्यवस्था पाळणार आहे. तो जेव्हा ती सिमिलर घटना बघणार आहे त्यावेळेस तो काय त्याचा ऍटिट्यूड असणार आहे की नाही हे चुकीचं होतंय, कोणावर तरी अन्याय होतोय, इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिलेला आहे, एक्सेट्रा. सो प्रत्येक सिच्युएशनकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा आपल्यामध्ये असलेल्या मूल्यांवरती आधारित असतो. आणि म्हणजेच काय, आता उलट्या बाजूने जा, आपले मूल्य ठरवतात आपला ऍटिट्यूड कसा असेल, आपला ऍटिट्यूड ठरवतो आपले बिहेवियर अँड ऍक्शन कसे असेल, जे की पुढे जाऊन बघणार आहे. आणि ते हेल्प करतं आपल्याला सगळ्या गोष्टी एका पर्टिक्युलर दृष्टिकोनातून बघण्याचा. म्हणून आपण नेहमी म्हणत असतो ना, पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तो सकारात्मक मूल्यांतून येतो. आणि त्यासाठी सकारात्मक मूल्य काय आहे की चांगलं वागा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ समोरचा कसंही वागवा, आपल्यासोबत चांगलं वागा, हे एक वन ऑफ द व्हॅल्यू आहे. भले आपल्यासोबत अन्याय झाला असेल हरकत नाही, मी माझ्या मार्गाने त्याचा प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न करेन. सो हे खूप साऱ्या चांगल्या व्हॅल्यूज. म्हणून मी सांगतो सिन्सिअर राहा. सिन्सिअर ही चांगली व्हॅल्यू, सिरियस नाही, सिन्सिअर राहा. ठीक आहे. इट इज अ सायकोलॉजिकल टेंडन्सी ऑफ इव्हॅल्युएटिंग अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आयदर इन अ फेवर ऑर डिस. ही डेफिनेशन पाहिली. सो नेक्स्ट टॉपिक, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲटिट्यूड. वृत्तीचे किंवा मनोवृत्तीचे वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक्स. पहिलं, इट इज अन सायकोलॉजिकल कन्स्ट्रक्ट. ही एक प्रकारे मानसिक स्वरूपाची रचना आहे. म्हणजे काय, ॲटिट्यूड इज अ मेंटल इव्हॅल्युएशन अँड प्रीडिस्पोजिशन. तुम्हाला मानसिकरित्या केलेलं तुम्ही मूल्यमापन आहे. काय टेप लावून मोजायचं काही घटना कशी नाही. सो मानसिक गोष्ट ही लक्षात ठेवा. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो, बऱ्याच जणांचा गैरसमज आहे इथिक्स हा एक सब्जेक्ट आहे. बिलकुल नाही. इथिक्स मध्ये खूप सारे सब्जेक्ट आहेत. त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे फिलॉसॉफी, सायकोलॉजी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. हे 3 इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत. चौथा पण थोडा पार्ट आहे जो की लास्ट लेक्चर मध्ये पाहिजे. बट सायकोलॉजी आहे ना, तो हा पार्ट आहे. इथिक्स, ऍप्टिट्यूड, त्यानंतर ऍटिट्यूड, एक्स्ट्रीमली सॉरी. येस, कॅमेराने आपली जागा सोडली होती, हरकत नाही. हा, मी सांगत होतो की सायकोलॉजिकल कन्स्ट्रक्ट आहे, कारण सायकोलॉजी हा अत्यंत, आणि मग सायकोलॉजीचे 3 टॉपिक आहे आपल्याला, ॲटिट्यूड, ऍप्टिट्यूड आणि इमोशनल इंटेलिजन्स. हे 3 टॉपिक सायकोलॉजीचे आहेत. एक टॉपिक फिलॉसॉफीचा आहे आणि 2 टॉपिक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे. मग तुम्ही 3 सब्जेक्ट वेगवेगळे आहेत आणि त्यासाठी 3 टीचर लागणार आहे वेगवेगळे. म्हणजे सो कॉल्ड स्वतःला समजतात ना, मी इथिक्स मध्ये एक्सपर्टीज केली सगळे बुक्स वाचून, मग हे 3 सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत का? नाही, ते बघते इथिक्स मध्ये एक्सपर्ट आहेत, जो की ओरिएंटेशन असलं पाहिजे एक्झामच्या ओरिएंटेड. मग एक्झामच्या ओरिएंटेड पाहिजे ना, तर एक्झाम काय डिमांड करते की 150 वर्ड्स पाहिजे. मग 150 वर्ड्स पाहिजेत ना, मग त्यासाठी तुम्हाला एवढे सारे बुक्स वाचायची गरज आहे का ऍटिट्यूड वरती? नाही, बिलकुल नाही. जे सायकोलॉजी ज्यांचं ऑप्शनल आहे त्यांना करू द्या. पहा, इथे फॉल व्हायचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं, मार्केटमध्ये असे बुक्स येतात, असे व्हिडिओज येतात, त्याचा काय प्रयत्न असतो की आम्हाला हे दाखवायचं की आमच्याकडे किती नॉलेज. मला नाही पटत.
जे नॉलेज आहे तुम्हाला घ्यायचं ना मान्य आहे, ठीक आहे, बट आधी एक्झाम क्रॅक करा, नंतर नॉलेज गेन करायला भरपूर टाइम आहे. एका पर्टिक्युलर एकदा 2 वर्ष तुमचा प्रिपरेशनची फेज गेली ना सुरुवातीला, तर त्यानंतर सपोज नाही झालं सिलेक्शन, तर मग तुमच्याकडे ऑलरेडी बेसिक तयार असतं, मग तुम्हाला टाइम असतो त्यावेळेस तुमचं नॉलेज एक्सपांड करा, त्यावेळेस अदर वाचन करा, जे की मी केलं. पण पहिले 2 वर्ष ज्याला क्लिअर करायचं ना चांगल्या मार्कनी, तर त्यांनी फोकस करा फक्त एक्झाम ओरिएंटेड. सगळं पहिली गोष्ट आहे सायकोलॉजिकल कन्स्ट्रक्ट. दुसरे लर्न अँड अक्वायर्ड, अतिशय महत्वाची व्हॅल्यू आहे. ऍटिट्यूड लर्न करता येतो, ऍटिट्यूड अक्वायर करता येतो. ऍटिट्यूड शिकवू शकतो, तो शिकवला जाऊ शकतो आणि तो आपल्याला कुठून तरी मिळू शकतो. म्हणजे ऍटिट्यूड हा काय इनबॉर्न आहे आणि तो तसाच राहणार आहे लाईफ टाईम, अशी सिच्युएशन नाही. सिंपल. सो ऍटिट्यूड लर्न करता येऊ शकतो आणि तो अक्वायर्ड देखील केला जाऊ शकतो. तिसरी गोष्ट रिलेटिव्हली स्टेबल. म्हणजे काय, ऍटिट्यूड आपला आहे ना जनरली सगळ्या सिच्युएशन मध्ये सिमिलर टाईपचं बिहेवियर रिफ्लेक्ट करायला हेल्प करतो. फॉर एक्झाम्पल, एक प्रसंग असा आला की लेट सपोज ऍक्सिडेंट झालेला आहे, ठीक आहे. आता तो माझ्या समोर ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्याच्या अगोदर सिच्युएशन असं आलेली आहे की माझा स्वतःचा ऍक्सिडेंट झाला होता, या दोन्ही सिच्युएशन मधून मी गेलेलो आहे, ठीक आहे. सो लेट सपोज ऍक्सिडेंट झाला होता. मग ज्या वेळेस ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस मी काय सिच्युएशन बघितली, जर माझ्या स्वतःच्या बाबत झालेली असेल तर मी अनुभव गोष्ट केली की यस कोणीतरी हेल्प करणार पाहिजे. आजूबाजूला लोक होती पण हेल्प करत नव्हती, ती गोष्ट मी अनुभवली. त्या अनुभवातून माझा ऍटिट्यूड तयार झाला. सो मी अक्वायर्ड केला अनुभव. लक्षात ठेवा, अक्वायर्ड. सो ऍटिट्यूड तिथून पुढे माझा बदलला, अक्वायर्ड केला. आता इथून पुढे काय होतं, ऍटिट्यूड कोणी अगोदर ऍक्सिडेंट झाला का मला ते जाऊन झेप घ्यावं वाटते, जाऊन लगेच मदत करावं वाटते. कारण का, तो अनुभवातून तयार झाला ऍटिट्यूड आहे. आणि हा ऍटिट्यूड माझा तुम्हाला रिलेटिव्हली इथून पुढे कॉन्स्टंट दिसेल. माझा म्हणतो म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा, राईट. एक सेकंड. ठीक आहे. सो आपण पाहत होतो लर्न आणि अक्वायर्ड. सो लर्न करा. रिलेटिव्हली स्टेबल म्हणजे काय, मग अशा सिच्युएशन मध्ये काय होतं की माझा ऍटिट्यूड सहजासहजी चेंज होत नाही. सो एकदा मी एखादा ऍटिट्यूड गेन केला, तो माझा इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक इन्सिडेंट बाबतचा जो रिस्पॉन्स आहे तो ऑलमोस्ट इक्वल तुम्हाला दिसून येईल. याला म्हणतो आपण रिलेटिव्हली स्टेबल. सो एकदा तुमच्या एखाद्या गोष्टीबाबतचा ऍटिट्यूड तयार झाला तो रिलेटिव्हली चेंज होत नाही. म्हणजे काय, लेट सपोज मी आता जस्ट एक्झाम्पल सांगितलं ऍक्सिडेंटचं, त्याप्रमाणे माझा ऍक्सिडेंट बद्दलचा एक ऍटिट्यूड माझा माइंडमध्ये शेप झाला. तो आता इथून पुढे येणाऱ्या सिमिलर नेचरच्या घटना आहेत ना त्याला नेहमी सेम पद्धतीने तो रिस्पॉन्ड करतो. माझं बिहेवियर त्या पद्धतीने येतं, ऑटोमॅटिक ऍक्शन्स माझे त्या पद्धतीने येतात, कारण माझा ऍटिट्यूड सेम झालेला असतो. सो हे कॅरेक्टरिस्टिक आहे की एकदा जर तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत ऍटिट्यूड तयार केला तर रिलेटिव्हली तुम्हाला तो स्टेबल दिसून येतो. दुसरं इव्हॅल्युएशन अँड जजमेंट. ऍटिट्यूड्स इन्व्हॉल्व्स पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह अप्रेझल. म्हणजे काय की डिपेंड असतं की माझ्या एखाद्या सिच्युएशन बद्दलचं काय इव्हॅल्युएशन आहे, मी कशा प्रकारे मूल्यांकन केले, त्याच्याबद्दलचं माझं जजमेंट काय, ह्या गोष्टीवरती बऱ्याच बऱ्याच वेळा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऍटिट्यूड तयार होत असतो माझा, राईट. सो मी इव्हॅल्युएट केलं, एक जजमेंट पास केलं त्या गोष्टीवर आणि ठरवलं की यस हे योग्य आहे किंवा हे अयोग्य, म्हणजे हे बरोबर आहे किंवा निगेटिव्ह आहे. इन्फ्लुएन्स द बिहेवियर. ऍटिट्यूडचं कामच ते की तुमचं बिहेवियर इन्फ्लुएन्स करणं. तुम्हाला पुढे जाऊन कॉम्पोनंट्स ऑफ द ऍटिट्यूड शिकायचे आणि त्याचं कनेक्शन शिकायचं. मग ऍटिट्यूडचं सगळ्यात मेन जे पर्पज असेल तर ते काय, तर तुमचे ऍक्शन्स आणि बिहेवियर शेप करणं. आता फरक काय, ऍक्शन म्हणजे एक सिंगल कृती, बिहेवियर म्हणजे काय, टेंडन्सी टू ऍक्ट, की कोणत्याही सिच्युएशनला मी सेम प्रकारे माझं वर्तन असेल तर त्याला म्हणतो आपण एक स्वभाव आहे, बिहेवियर आपलं, राईट, वर्तवणूक आहे आपली तशा प्रकारे. मग हे कशावर डिपेंड होतं, आपल्या ऍटिट्यूडवरती. फॉर एक्झाम्पल, माझा जर स्टडी करण्याचा ऍटिट्यूड असेल, मी स्टुडियस स्टुडंट आहे, राईट, सपोज, सो अभ्यासू विद्यार्थी, तर माझं ऑटोमॅटिक बिहेवियर कसं दिसून येणार आहे की मी अभ्यासात लक्ष केंद्रित करणार आहे. माझं जर ऍटिट्यूड असं झालेलं आहे की मी अभ्यासाला नेहमी, पुस्तकाला नेहमी मला काही समजत नाही ह्या दृष्टिकोनातून बघतो, माझा इंटरेस्ट जास्त खेळत येतं, ऑटोमॅटिक माझं वर्तन त्या दृष्टिकोनातून येणार आहे. सो ऍटिट्यूडचं नेहमी काम आहे की बिहेवियर प्रेडिक्ट करणं आणि बिहेवियर शेप करणं, म्हणजे इन्फ्लुएन्स करणं, की बिहेवियर कसं असेल हे सुद्धा ऍटिट्यूडवरती डिपेंडंट राहतं. आणि एखाद्याचा ऍटिट्यूड कसा आहे याच्यावरून आपण त्याचं बिहेवियर काय असू शकतं हे प्रेडिक्ट करतो. म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, कुठं हायजॅकिंगची केस असेल त्यावेळेस सायकोलॉजिस्ट असतात जे निगोशिएट करतात, ते बोलण्यातून ऍटिट्यूड समजून घेतात की जो टेरिस्ट सपोज किंवा ज्यांनी होस्टेस ठेवलेला आहे लोकांना,
तो हायजॅक केलेला आहे अशा सिच्युएशन मध्ये त्याचा ऍटिट्यूड काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावर प्रिडिक्शन्स लावतात की याचं बिहेवियर काय असू शकतं. क्रिमिनल सायकोलॉजी म्हणतो आपण, सेम आहे की एखाद्या पर्सनचा क्रिमिनल ऍटिट्यूड आहे की नाही, मग हा अशा प्रकारचं कृत्य करू शकतो की नाही, हे प्रिडिक्शन्स करण्याचा प्रयत्न केला जातो. तिसरं आहे 3 इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स, 3 महत्वाचे घटक आहे जे की डिटेलमध्ये पुढे बघणार आहे आपण, पण आता इथं बघते कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून बघा. एक आहे कॉग्नेटिव्ह, एक आहे अफेक्टिव्ह आणि तिसरं आहे बिहेवियरल कॉम्पोनंट्स. कॉग्नेटिव्ह म्हणजे काय, आपण ज्याला म्हणतो तुमचं कॉग्निशन किंवा कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी, म्हणजे बुद्धिमत्ता, क्षमता काय तुमची बुद्धिमत्तेची, राईट. दुसरे अफेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे ते अफेक्ट करणारे, ऍक्शन ओरिएंटेड. आणि तिसरे बिहेवियर तुमच्या वर्तणुकीबद्दल असेल. ठीक आहे. तिसरे ऍटिट्यूड्स हॅव थॉट्स, इमोशन्स अँड ऍक्शन्स. सो ऍटिट्यूड्सवर डिपेंड आहे तुमचे थॉट्स काय, तुमचे इमोशन्स काय, तुमचे ऍक्शन्स काय असणार, एटसेट्रा. ऍटिट्यूड इज अ सब्जेक्टिव्ह, दॅट इज पर्सन टू पर्सन, कारण पर्सन पर्टिक्युलरली इव्हॅल्युएट करतो, जजमेंट बनवतो एखाद्या सिच्युएशन वरती, म्हणून ऍटिट्यूड सुद्धा पर्सन टू पर्सन बदलत जातात. इज अन एक्सप्रेसिव्ह अँड कम्युनिकेटिव्ह. सो फॉर एक्झाम्पल, एखाद्याचा ऍटिट्यूड असा आहे की सगळ्यांची केअर करणं, तो ऑटोमॅटिकली आपल्या सभोवतालच्या माणसांची केअर करताना दिसून येतो. सो तो एक्सप्रेस केला जाऊ शकतो आपला ऍटिट्यूड आपल्या वर्तवणुकीमधून आणि कम्युनिकेशन मधून. लेट सपोज एखादा पर्सन ट्रुली जेन्युइनली महिलांबद्दल आदर करतो, त्याच्या बोलण्यात तसं जाणवतं नेहमी. सो जेव्हा फ्रिक्वेंटली तो बोलत असतो की महिलांच्या बद्दल मला रिस्पेक्ट आहे ह्या गोष्टीबद्दल, त्या सी जर त्याच्यात कन्सिस्टन्सी असेल ना, सातत्य असून त्याच्या बोलण्यामध्ये नकळतपणे, तर समजायचं यस हे ट्रुली. बट एखादा स्पीच द्यायचं समजा सर्वच म्हणतात कधीतरी रॅन्डमली, राईट. दुसरं कंटेक्स्ट डिपेंडंट, फार महत्वाचं आहे. ऍटिट्यूड हा कंटेक्स्ट डिपेंडंट असतो, कारण का प्रत्येक कंटेक्स्ट मध्ये ऍटिट्यूड आपला चेंज होतो. उदाहरण सांगतो, लेट सपोज आपल्याला कुणीतरी मारलं, सिच्युएशन काय, रॅन्डम पर्सन येऊन आपल्याला अचानक मारलं, आपण त्याला रिॲक्ट कशा पद्धतीने करणार, पोलीस कंप्लेंट करणार किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करणार, अटॅक करण्याचा प्रयत्न करणार. सो आपलं बिहेवियर आणि ऍटिट्यूड त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आता विचार करा, आपल्या जर घरच्यांनी आपल्याला मारलं तर आपण म्हणणार आपणच काहीतरी माती खाल्ली असणार आहे, चूक केलं असणार आहे, म्हणूनच त्यांनी मारलं. सो कंटेक्स्ट बेस आहे, सिच्युएशन बदलली गोष्ट बदलते. मग जर फॉर एक्झाम्पल अगदी तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधून एक्झाम्पल द्यायचं ठरलं, तर लेट सपोज कोणी एखादा सामान्य पर्सन आला आणि एकदम जनरल, ज्याला माणूस म्हणतो, नागरिक म्हणतो आपण, तो आला आणि त्यांनी 2 गोष्टींसाठी प्रश्न विचारले की सर आम्हाला याची उत्तर पाहिजे, सो तुम्ही अपेक्षा कोऑपरेट करावं, हे माझं काम आहे. आपण जेन्युइनली बघितलं हा सामान्य माणूस आहे, याला आपली गरज आहे, आपण त्याचं काम करून दिलं. हा झाला माझा ऍटिट्यूड की मी या इथं सामान्य लोकांच्या सेवेसाठी. याच्या कॉन्ट्ररी एखादा रिच पर्सन आला, त्याने दादागिरी सुरू केली, तुम्हाला काय सांगितलं होतं हे काम करून द्यायला, आपण म्हणतो नाही करत जा. सो याचा अर्थ असा नाही की माझं त्याच्याबद्दल रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, बट याचा अर्थ असा आहे की हे कंटेक्स्ट डिपेंडंट आहे माझा ऍटिट्यूड. की जर एखादा पोलाईट असेल, तो कायद्याच्या स्वरूपात असेल, तो जेन्युइनली त्याच्याकडे काही जेन्युइननेस असेल त्याच्याकडे, राईट. सो मी त्याचं काम करणार आहे. बट याच्या कॉन्ट्ररी जर असं काय असेल सिच्युएशन की जो दादागिरी करतोय, रूल ऑफ लॉच्या अगेन्स्ट जातोय, माझ्या पदाचा, खुर्चीचा रिस्पेक्ट करत नाही, माझा नाही म्हटलं मी, माझ्या पदाचा, कारण ज्यावेळेस तुम्ही जिल्हाधिकारी पदावर बसलेले असतात त्यावेळेस तो रिस्पेक्ट त्या पदाला आहे. तुम्हाला माणूस म्हणून कमी रिस्पेक्ट आहे, कारण माणूस म्हणून कसं रिस्पेक्ट कमी तुम्हाला सांगतो. तुमच्या नावाच्या पुढून काढून टाका जिल्हाधिकारी, प्रॉब्लेम कुठे येतो माहिती, सुरुवात कुठून, तुमच्या घरचे तुम्हाला विचारत नाही. लाईक घरचे म्हणजे वाईफ, समजा तुम्हाला देणारच नाही, कोणी लग्न करायचं तुमच्या सोबत तयार होणार नाही. मोमेंट ते IAS लावेल ना, पुढे ते पद लागेल, ऑटोमॅटिक 1000 लोक तुमच्या सोबत लग्न करायला तयार होतील. सो सिम्पल एक्झाम्पल सांगण्याचं उद्दिष्ट काय की ते पदाला किंमत आहे, तुम्हाला कमी किंमत आहे आजकाल, त्या पदाला किंमत आहे. भले ही सॅड रियालिटी असेल, बट रियालिटी आहे. ठीक आहे. दुसरं कंटेक्स्ट डिपेंडंट, कॅन बी इन्फ्लुएन्स अँड चेंज. मी सांगितलं होतं ऍटिट्यूड कॅन बी अक्वायर्ड, ह्या दोन्ही गोष्टी बऱ्यापैकी साम्य या गोष्टीमध्ये. बघा, ऍटिट्यूड कॅन बी लर्न, शिकवला जाऊ शकतो, आणि अक्वायर्ड, ऍटिट्यूड अक्वायर्ड केला जाऊ शकतो सराउंडिंग. म्हणजेच याचा अर्थ काय, इट कॅन बी इन्फ्लुएन्स, ठरवून ऍटिट्यूड चेंज केला जाऊ शकतो. जसं की माझं ऑब्जेक्टिव्ह असतं इथिक्सचा पूर्ण कोर्स संपेपर्यंत तुमचा ऍटिट्यूड चेंज करायचं, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचं. म्हणून मी तुम्हाला दिसून येईल जनरल लाईफ मधील, कॉमन लाईफ मधील उदाहरणं जास्त आणतो रादर दॅन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. त्यातून तुमचा ऍटिट्यूड चेंज व्हायला हेल्प होईल तुम्हाला, की जो ऍटिट्यूड ऍक्च्युअली हेल्प करणार आहे तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलकडे कशा पद्धतीने पाहायचंय आणि ते केस स्टडीमध्ये कसं उतरवता येईल. सो कॅन बी इन्फ्लुएन्स अँड कॅन बी चेंज पण केला जाऊ शकतो ऍटिट्यूड, आणि इन्फ्लुएन्स देखील केला जाऊ शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट टॉपिक, स्ट्रक्चर अँड कॉम्पोनंट्स ऑफ ऍटिट्यूड. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन डायरेक्टली विचारला जातो, स्ट्रक्चर लिहा किंवा कॉम्पोनंट्स लिहा ऍटिट्यूडचे.
सो अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे, डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो एमपीएससीला, तर पहिल्या वर्षी हा क्वेश्चन विचारण्याचे हायेस्ट चान्सेस आहे, कारण स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे बट अनालिटिकल पण आहे, राईट. सो आणि सिम्पल सरळ सरळ आपल्या सिलेबसमध्ये पण दिलेला आहे. स्ट्रक्चर ऑर द कॉम्पोनंट्स ऑफ ॲटिट्यूड. मग ॲटिट्यूडचे 3 मेन कॉम्पोनंट आहेत. किती मेन कॉम्पोनंट आहेत? 3. अशा पद्धतीने डायग्राम काढून घेऊ शकता. एक हे संज्ञानात्मक असं म्हटलं जातं, म्हणजे कॉग्निटिव्ह, याला बुद्धिमत्तात्मक असं देखील म्हणू शकता तुम्ही, याला बुद्धिमत्ता विकास म्हणतो आपण, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. ठीक आहे. सो दुसरं आहे, सो एक हे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, दुसरं आहे भावनात्मक किंवा भावात्मक असं म्हटलं जातं, किंवा अफेक्टिव्ह कॉम्पोनंट, आणि तिसरं आहे बिहेवियरल. सो लक्षात कसं ठेवायचं? ए बी सी, बट याचा क्रम थोडासा वेगळा आहे. क्रम आहे CAB, कॅप. सो कॅप घेतली मी असं समजा ॲटिट्यूड, बरोबर. सो ABC पण लक्षात राहतं. बरं, ठीक आहे, चलो. ओके, कंट्रोल झेड होत नाही का? ठीक. नेक्स्ट मग काय बघा, धिस कॉम्पोनंट ऑफ ॲटिट्यूड इन्व्हॉल्व. सो पहिलं कॉम्पोनंट आहे कॉग्नेटिव्ह. सो नोट्स मध्ये लिहा, पहिलं कॉम्पोनंट कॉग्नेटिव्ह. धिस कॉम्पोनंट ऑफ ॲटिट्यूड इन्व्हॉल्व्स आवर थॉट्स अँड बिलीव्स अबाउट समथिंग ऑर द समवन. सो एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल आपले काही थॉट्स आहेत, विचार आहेत, आपले काही बिलीफ्स आहे, या गोष्टीबद्दल विचार करतात. कॉग्नेटिव्ह म्हणजे काय? बुद्धिमत्ता. मग आपल्या बुद्धीमध्ये असलेले विचार, आपल्या त्या एखाद्या गोष्टीबद्दलचे असलेले बिलीफ सिस्टीम, एक त्याबद्दल आपल्याला विश्वास असेल एखाद्या गोष्टीचा, त्या एखाद्या पर्सन बद्दल आपले काही विचार आहेत. सो विचार आणि विश्वास ह्या गोष्टींवर डिपेंड असतात. इट इज बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन वी रिसिव्ड. सो आपण आतापर्यंत जे काही कोणत्या गोष्टीबद्दलची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, म्हणून मी सांगत असतो तुमचा ॲटिट्यूड डिपेंडंट आहे, फार इम्पॉर्टंट आहे ॲटिट्यूड. लेट सपोज एक टीचर आहे कोणी पण, आणि टीचर पर्टिक्युलरली मी सांगत असतो नेहमी पॉलिटिकल सायन्स बद्दल. सो ही स्लाइड तयार केलेली, त्या स्लाइडवरच्या गोष्टी वाचून दाखवल्यात, फक्त रीड केल्यात, तर ती स्लाइड तर मला तशी भेटणार आहे ना, अवेलेबल पण आहे. मग मी का ऐकायचंय? का त्याच्याकडे मी नेहमी सांगत असतो, क्लास करणे म्हणजे फक्त सिलेबस कम्प्लीट करणे आणि कन्सेप्ट समजून सांगणे नाही. क्लासचा फरक इम्पॉर्टंट एवढा असतो की त्या पर्सनचा IR ॲप्टिट्यूड किती. लेट सपोज एखादा पर्सन इंटरनॅशनल रिलेशन शिकवते, मी ऑप्शनल पर्स्पेक्टिव्हने म्हणतो, पण तुमचा ऑप्शनल असेल तो काय, बट लेट सपोज एक्झाम्पल घेतलं IR शिकवते, तर त्या पर्सनला IRचं नॉलेज कुठून येते? त्याचा IR बद्दलचा ॲटिट्यूड, आणि तो कुठून येतोय? त्यांनी लेवल ऑफ इन्फॉर्मेशन गॅदर केलेली, कोणत्या लेवलला त्या पर्सन त्या गोष्टीबद्दल अफेक्शनेट आहे, IR बद्दल त्याचं किती नॉलेज आहे, IR कडे बघण्याचा ॲटिट्यूड त्याच्याकडे आलाय का IRच्या कन्सेप्ट बघण्याचा, तर लक्षात येतं आपल्याला तो पर्सन कॅपेबल आहे IR शिकवण्याचं. अदरवाईज नोट्स काढणे, नोट्स मिळवणे सगळीकडे हे सोपे, मार्केटमध्ये थाउजंड गोष्टी अवेलेबल आहे. इम्पॉर्टंट आहे तो कोणत्या पर्स्पेक्टिव्हने शिकवतो, तर तुम्ही आपला IRचे आन्सर लिहिण्याचा ॲटिट्यूड डेव्हलप होतोय की नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. सो इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे आणि आपल्या ब्रेनमध्ये ती प्रोसेस करून एक प्रकारे आपलं त्याच्याबद्दलचे विचार बनवणे आणि एक विश्वास व्यक्त करणे, त्याला आपण कॉग्निटिव्ह कॉम्पोनंट ऑफ द ॲटिट्यूड असं म्हणू शकतो. आणि याच्या बेसिसवरती ती जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, याच्या बेसिसवरती आपण काही जजमेंट्स तयार करत असतो, आपण काही ओपिनियन्स तयार, आपली मतं तयार करत असतो, राईट. येस. फॉर एक्झाम्पल बघा, इफ समवन बिलीव्स दॅट स्नेक्स आर डेंजरस. इफ समवन, काय बरेच जण मानतात स्नेक्स आर डेंजरस, सर्पमित्र सोडले तर बरेच जणांचं असं म्हणणं आहे स्नेक्स आर डेंजरस, कारण आपण घाबरतो त्यांना. इट मीन्स दे हॅव अ कॉग्निटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स द स्नेक बेस्ड ऑन देअर नॉलेज ऑर इन्फॉर्मेशन. तुम्ही कुठेतरी ऐकलेलं असेल ना लहानपणापासून की साप चावल्यानंतर माणूस मरू शकतो, जर साप विषारी असेल तर. साप डंस करतो, त्याच्यानंतर विष आपल्या शरीरात येतं आणि आपला मृत्यू होऊ शकतो, म्हणून आपण त्याला घाबरतो. त्याच्या कम्पॅरेटिव्हली तुम्ही बघा, कुठेतरी लेट सपोज एखादा उंदीर दिसला, आपण तेवढं घाबरणार नाही जेवढं सापाला घाबरणार आहे. आपण उंदराच्या मागे पळू मारायला. मांजर दिसली, पाळीव प्राणी येतो. गाय दिसली, पाळीव प्राणी येतो. सांगण्याचं उद्दिष्ट समजते तुम्हाला. सो कुत्रा जरी दिसला तरी पाळीव प्राणी येतो, अनटिल अँड अनलेस तुमच्याकडे काहीतरी असा एक्सपिरियन्स असेल. लेट सपोज तुम्ही कुत्रा, कोण रेबीज डॉग एखादा, ज्याला आपण पिसाळलेला कुत्रा म्हणतो, तो कोणाला तरी चावला, त्याच्यामुळे मृत्यू झालाय, असं कोणतं तुमचा इन्सिडेंट असेल, किंवा त्या पर्सनला सफर करावं लागलं असेल, असं तुमचा इन्सिडेंट असेल कुठे, तर तुमच्या मनात ती इन्फॉर्मेशन अशी झालेली असते की कुत्रे सुद्धा डेंजरस. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, हे एखादा प्राणी डेंजर आहे की नाही, एखादी गोष्ट डेंजरस आहे की नाही, तुम्ही जी इन्फॉर्मेशन आतापर्यंत अक्वायर्ड केलेली आहे, या बेसिसवर तुमचा एक विचार तयार होतो, किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दलचा विश्वास तयार होतो, आणि मग तुमचा त्याच्याबद्दलचा ॲटिट्यूड तयार होतो. सो स्नेक बद्दलचा ॲटिट्यूड वर्सेस काऊ किंवा गाय, बैल यांच्याबद्दलचा ॲटिट्यूड. तुम्ही पाहिलं का, जनरली लोक गाईला घाबरत नाही, बट बैलाला घाबरतात.
द रिझन बिंग सेम, दोन्ही पण एकाच स्पेसिसचे आहेत, फक्त एक फिमेल आहे एक मेल आहे. बट का, आतापर्यंत इन्फॉर्मेशन मिळाल्यानुसार बैल हिंसक असू शकतात, मारतात एटसेट्रा. गायी जनरली दूध देते, सो शांत असतात, जास्त मारत नाही. जनरल परसेप्शन असं इन्फॉर्मेशन अंटिल अँड अनलेस मी सांगितलं स्वतःचा काही एक्सपिरियन्स नसेल किंवा अदरवाईज कोणती इन्फॉर्मेशन मिळालेली नसेल, तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन होते, तुमचा ऍटिट्यूड त्या प्राण्याकडे बघण्याचा झालेला असतो. अशीच गोष्ट आहे, सिच्युएशन नुसार गोष्टी, अशा अनेक गोष्टींबद्दल सुद्धा ही लागू पडते. निर्जीव आपल्याला आयुष्यातील घटना असतील, दुसऱ्या व्यक्ती असतील, सर्वांबद्दल त्याच्या इन्फॉर्मेशन बेसवर आपला ऍटिट्यूड तयार होत असतो. ठीक आहे. अफेक्टिव्ह कॉम्पोनंट दुसरा, अफेक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ ॲटिट्यूड्स डील्स विथ आवर इमोशन्स अँड फिलिंग्स. पहिल्यांदी कशावरती, इन्फॉर्मेशन बेस्ड वरती. दुसऱ्यांदा कशावरती, आपले इमोशन्स वरती. आपले काय इमोशन्स आहेत. ठीक आहे. सपोज समोर जर आपण बघितलं एखादा गरीब आहे किंवा एखादा भिकारी आहे, तो आपल्याकडे भिक्षा मागतोय आणि त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, तर ऑटोमॅटिक आपल्याकडे एम्पॅथी किंवा सिम्पॅथीच्या इमोशन्स जाग्या होतात. सो त्याच्यानुसार आपला त्याच्याकडे बघण्याचा ऍटिट्यूड लगेच चेंज होतो. समजलं, हे इमोशन्स बेसवरती towards something or someone. It is how we feel about a particular object, person, issue or event. एखाद्या घटनेकडे आपण त्या गोष्टीकडे कसं बघून फील करतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले की लेट सपोज एखाद्या गोष्टीबद्दलचं फिअर आहे आपल्याला, एक भूत असेल, रात्री असं हॉरिफाईड, लाईट नाही, अंधारे पूर्णपणे, फिअर आहे एखाद्या गोष्टीचा, राईट. किंवा मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला बरेच जण आहे बाईक येणं आणि ती बाईक फ्रीली चालवता येणं, बाईक रायडर्स ते फिअरलेस असतात, ते ऍक्सिडेंट करतात असं नाही माझं म्हणणं, त्यांचे फास्ट ड्राईव्ह आहे असं नाही माझं म्हणणं, पण फिअर जेव्हा कमी झालेलं असतं ना, तर तुम्ही स्मूथ गाडी चालवत असता. पण जेव्हा तुमच्याकडे फिअर असतं गाडी चालवताना, नाही मी धडकू शकलो, धडकेल किंवा माझा ऍक्सिडेंट होईल किंवा माझ्या गाडीला नुकसान होईल, ह्या फिअरमध्ये डेफिनेटली होत राहतं, कारण तुमचा त्याच्याकडे बघण्याचा ऍटिट्यूड तसा झालेला असतो. ठीक आहे. हेट असेल एखाद्या पर्सन बाबत, मग त्या पर्सनने काय, एखाद्या पर्सन बाबत हेटेड असेल ना, त्या पर्सनने काही करू आपल्याला ती गोष्ट चुकीचीच वाटणार आहे, कारण का आपले ऍटिट्यूड त्याच्याकडे बघण्याचा इमोशनने भरलेला आहे त्या पद्धतीने. प्लेजर असेल किंवा लव्ह असेल. इफ समवन इज स्केर्ड ऑफ स्पायडर्स, स्पायडर्स माहिती सांगा ना, इट मीन्स दे हॅव अन अफेक्टिव्ह ॲटिट्यूड ऑफ फिअर टुवर्ड द स्पायडर्स, राईट. सो तो भीतीयुक्त जो इमोशन्स आहे ना, त्यावरती डिपेंडंट असतं. सो आपल्या इमोशन्सवरती पण बऱ्याच वेळा आपला ॲटिट्यूड डिपेंड असतो किंवा ॲटिट्यूड इमोशन्सवर डिपेंडेंट असतो. इमोशन एक इम्पॉर्टंट म्हणजेच काय, कॉम्पोनंट आहेत. म्हणजे काय आपल्याला स्टडी करायचं आहे की लेट सपोज या 3 गोष्टी आहे. सो ॲटिट्यूड तयार होण्यासाठी कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला राईट टाईपची इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे आणि राईट टाईपचे इमोशन्स असल्या पाहिजे. कोणत्या गोष्टींवरती तुमचा ॲटिट्यूड ठरू शकतो हे सांगण्याचं त्याचं उद्दिष्ट. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्या टाईपची इन्फॉर्मेशन रिसिव्ह करता त्यावरून तुमचा ॲटिट्यूड तयार होतो. लेट सपोज मी एक्झाम्पल दिलं, आत्ताच्या कंडिशनला आता जस्ट प्राईम मिनिस्टर मोदीजी युक्रेनला जाऊन आले, राईट. सो युक्रेनमध्ये जाऊन आल्यानंतर युक्रेनचे जे प्रेसिडेंट आहे झेलेन्स्की, त्यांनी इंडियन प्राईम मिनिस्टरला रिक्वेस्ट केली की तुम्ही रशियाला मदत करणं थांबवा. द रिझन बी की त्यांचं म्हणणं आहे की रशिया आणि चायना या दोन कंट्री, चायना आणि इंडिया या दोन कंट्री रशियाला अशा प्रकारे सपोर्ट करतात आहे, त्यांच्याकडून तेल ऑइल खरेदी करून, तेल किंवा ऑइल खरेदी करून, नॅचरल गॅस खरेदी करून, की जो पैसा रशिया युद्धात वापरते आमच्या विरोधात, तुम्ही इनडायरेक्टली युद्धामध्ये सामग्री पुरवताय, पैसा प्रोव्हाइड करताय, सो तो थांबवा. द मोमेंट इंडिया सपोर्ट करणं थांबेल, युद्ध थांबेल, असं त्यांचं म्हणणं आहे, कारण रशिया वीक होऊन जाईल. सो ह्या गोष्टीकडे ही इन्फॉर्मेशन मी अशा पद्धतीने तुम्हाला सांगितली. आता याच्या मागचा दुसरा पर्स्पेक्टिव्ह समजून घ्या. व्हाय वी आर हेल्पिंग रशिया? वी आर हेल्पिंग रशिया बिकॉज वी वॉन्ट रशिया टू हेल्प आवर सेल्फ. याच्या मागे 2 गोष्टी, ज्याला आपण राष्ट्रहित म्हणतो. डेफिनेटली एक राष्ट्रहित आहे की आम्हाला स्वस्तात तेल खरेदी करणं आहे, कारण आम्हाला आमची इकॉनॉमी चालवायची आहे, आम्हाला आमच्या लोकांची पोटं भरायची, एम्प्लॉयमेंट जनरेशन करण्याची, एवढ्या मोठ्या लोकांचा रोजगाराचा प्रश्न आहे, जीविताचा प्रश्न. ऍट द सेम टाइम आमचे असं एक्सपेक्टेशन आहे की ज्या प्रकारे रशियाला आम्ही हेल्प केली युद्धाच्या काळात सुद्धा त्यांच्या बाजूने स्टँड घेऊन, तशाच प्रकारे पुढे फ्युचरमध्ये जाऊन भारत युद्धात मध्ये ढकलला गेला तर मात्र रशियाने देखील आपल्याला हेल्प करावी, एका प्रकारे डिफेन्सचे वेपन्स प्रोव्हाइड करून. सो ही जी इन्फॉर्मेशन मी वेगळ्या प्रकारे शेअर केली ना, तुम्हाला लगेच आता भारत जस्टिफाईड वाटायला लागला. पहिल्यांदा इन्फॉर्मेशन जी शेअर केली ना, त्यातून असं वाटायला लागलं यार भारत खरंच युद्ध स्पॉन्सर करतोय का काय. सो डिपेंड आहे, इन्फॉर्मेशन मी कशा प्रकारे देतोय यावर डिपेंड आहे. म्हणून मी म्हटलं कॉग्नेटिव्ह कॉम्पोनंट. दुसरं मी सांगत होतो इमोशनल कॉम्पोनंट, की कशा प्रकारे तुमच्या इमोशन्स तुमचा ॲटिट्यूड तयार करतात. सर लेट सपोज मी सांगितलं एखाद्या पर्सनचं गरिबीतून आलेला असेल, अगदी पुअर कंडिशन बद्दल आलेला असेल, तो त्याला सिम्पॅथी एक प्रकारची दुसऱ्या गरीब लोकांबद्दल, सो जास्त माच करत नाही तो ऑफिसला झाल्यानंतर.
अनटिल अँड अनलेस त्याच्यानंतर त्यांनी जाऊन ह्या गोष्टीपासून तो पूर्णपणे डिस्कनेक्ट झालाय आणि नवीन लोकांचा इन्फ्लुएन्स त्याच्यावर झालेला आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, कशा प्रकारे इमोशन्स लाईक इमोशन ऑफ सिम्पथी, हेट, प्लेजर, लव्ह हे इमोशन्स आपल्याला आपलं बिहेवियर अँड ऍटिट्यूड शेप करायला फरक पडत असतात. उदाहरणार्थ एखाद्या पर्सनला मी सहज शिवाय देईन, पण त्याच शिवाय घरातल्या माणसांना देणार नाही. द रिझन बी, कारण घरातल्या माणसांबद्दल एक प्रकारचं प्रेम ही फिलिंग्स आहे, त्यांनी त्यातून आपला ऍटिट्यूड वेगळा त्यांच्याकडे बघण्याचा झालेला आहे. तिसरं आहे भावात्मक म्हणा, म्हणजे भाव म्हणतो आपण किंवा भावनात्मक म्हणा, बिहेवियरल कॉम्पोनंट. इट इज हाऊ आवर ऍटिट्यूड इन्फ्लुएन्सेस आवर बिहेवियर अँड ऍक्शन. जशा प्रकारचा आपला ऍटिट्यूड आहे तशा प्रकारचे आपले विचार आहेत. सो विचार पहा, थॉट्स आणि बिलीफ्स म्हटलं होतं अगोदर. सो अगोदर आपला जशा प्रकारचा थॉट्स आहे, जसे डोक्यात विचार आहे, त्याच्यानुसार आपला ऍटिट्यूड तयार होतो आणि जसा आपला ऍटिट्यूड आहे तसे आपले बिहेवियर असतात. लक्षात ठेवा, जर आपण वुमेनला एक प्लेजरिस्टिक मटेरियलिस्टिक थिंगच्या पर्स्पेक्टिव्ह बघितलं, एक भौतिक उपभोगाची वस्तू म्हणून बघितलं, जे की मिडिवल एज मध्ये पाहिलं जायचं, तर डेफिनेटली ती आपली प्रॉपर्टी म्हणून आपण ट्रीट करायला सुरुवात होतो, हक्क गाजवायला सुरुवात होतो, मॉलेस्टेशन करायला सुरुवात करतो, विनयभंग करायला, कारण प्रॉपर्टी म्हणून समजतो ना, यूज करणारी गोष्ट. जेव्हा आपण ऍज अ त्यांना वुमेन म्हणून समजतो, लाईक सेकंड जेंडर किंवा जेंडर ऑफ इट्स, सेकंडरी नाही म्हणला मी, सेकंड जेंडर किंवा अनदर जेंडर म्हणून, ते सुद्धा एक ह्युमन बिईंग आहे, ऑटोमॅटिक त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढतो. सो आपलं ऍटिट्यूड मधून आपल्याला लक्षात येतं बिहेवियर काय असेल, आपलं ऍक्शन्स काय असतील, आपण ऑटोमॅटिक रिस्पेक्ट येणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इफ पुन्हा एक एक्झाम्पल दिले, फिअर ऑफ स्नेक. जर कोणाला जर भीती असेल स्नेक बद्दल, बिहेवियरल ऍटिट्यूड माइट बी टू रन अवे व्हेन दे सी द स्नेक. सो एखादा जर घाबरत असेल सर्पदंशाला, तो ऑटोमॅटिक साप दिसल्यानंतर पळणार आहे. सो त्याचे पळणे ही जी ऍक्शन आहे किंवा त्याचा जो बिहेवियर आहे तो कशातून रिफ्लेक्ट झालाय, त्याच्या ऍटिट्यूड मधून. त्याचा ऍटिट्यूड कोणते, इमोशन्स आलेले आहेत, फिअर, आणि ते इमोशन्स पण कुठून आलेले आहेत, त्यांनी जी इन्फॉर्मेशन रिसीव्ह केलेली त्याच्यावरून आलेत. सो कॉग्निटिव्ह कॉम्पोनंट अफेक्ट्स युअर अफेक्टिव्ह कॉम्पोनंट, अफेक्टिव्ह कॉम्पोनंट्स अल्टिमेटली शेप्स युअर ऍटिट्यूड आणि ऍटिट्यूड इन्फ्लुएन्सेस युअर बिहेवियर. एवढं सिंपल ते वाक्य. मराठीत सांगतो की कशा प्रकारे तुमची बौद्धिक क्षमता आहे, विचार करण्याचं स्वातंत्र्य किंवा विचाराची क्षमता आहे, ही तुम्ही मिळवलेल्या माहितीच्या आधारावरती तयार होत असते. त्यातून मिळवलेल्या गोष्टींवरती, माहितीच्या अधिकारावरती तुम्ही काही इमोशन्स डेव्हलप करत असतात, भाव डेव्हलप करत असतात, भावना तयार करत असतात, आणि त्या भावनेच्या आधारावरती तुमची वृत्ती तयार होते, जी की अल्टिमेटली जाऊन तुमची वर्तवणूक डिसाईड करते. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, सो तो प्रश्न लिहायचा आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आणि प्रश्न सुद्धा, देन हाऊ टू फॉर्म ऍटिट्यूड. सो फॉर्मेशन ऑफ ऍटिट्यूड, मग त्याला काही थिअरीज आहेत. ठीक आहे, सो सगळ्यात इम्पॉर्टंट थिअरी क्लासिक और पॉव्लोव्हियन कंडिशनिंग. कंडिशनिंग म्हणजे काय, लेट सपोज एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करणं. सो मी माझी कंडिशनिंग म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, अपब्रिंगिंग केलेलं आहे, मी याची वाढ केलेली आहे, राईट. सो मी याची कंडिशनिंग केलेली आहे, बरोबर. सो कंडिशनिंग करणं म्हणजे एक, याला मराठीत एक्झॅक्ट वर्ड काय बघा, इथं कंडिशनिंगच लिहिलंय, पण त्याला वर्ड असणार आहे पुढे काहीतरी. ठीक आहे, सो कंडिशनिंग करणे, उदाहरण देतो, उदाहरण म्हणून आणखीन स्पष्ट होईल. लेट सपोज मी एक पर्सन रेज केलाय, अप्रेज केलाय, म्हणजे त्याची वाढ केलेली, त्याला लहानचा मोठा केलाय, आणि त्या लहानचा मोठ्या करता मी त्याची अशी परवरिश, हिंदी वर्ड आहे परवरिश करणे, बरोबर. सो संगोपन करणे. सो अशा प्रकारे संगोपन केले, त्याचं कंडिशनिंग केलेली, की तुम्हाला गॅरंटी जेव्हा सिव्हिल सर्वंट होईल तो नक्कीच एक इमानदार ऑफिसर असेल. सो ती कंडिशनिंग, संगोपन करणे अशा पद्धतीने. ठीक आहे, सो त्यातलं पहिले, मग आपण ऍटिट्यूड कशा प्रकारे फॉर्म करू शकतो, तर सगळ्यात पहिले कंडिशनिंग, त्यात पण क्लासिकली. इट इन्व्हॉल्व्स पेअरिंग अ प्रिव्हियसली न्यूट्रल स्टिम्युलस विथ अनकंडिशन स्टिम्युलस टू इलिक्ट ए कंडिशन रिस्पॉन्स. म्हणजे काय बघा, सो हे नाव कशावरून आलेलं आहे, इव्हॉन पॅव्लोव्हने डिस्कवर केलेलं आहे हे म्हणून. ही पेअर्ड प्रिव्हियसली न्यूट्रल स्टिम्युलस, दॅट इज साऊंड ऑफ बेल which did not elicit any response from the dogs. हे एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. With unconditioned stimulus like dogs food to elicit their conditioned response in dogs. Because of the conditioned response, dogs produce saliva just by ringing the bells. कसं सांगतो बघा, एक्झाम्पल समजून सांगतो. त्यांनी काय सांगितले समजून, सिम्पली. लेट सपोज एक बेल आहे, ठीक आहे, मी याला असं बेल समजतो, आणि एक डॉग आहे. ठीक आहे, समजून घ्या आता, हा 4 पायाचा डॉग आहे किंवा कोणताही ॲनिमल आहे. आता मी काय केलं,
ही बेल रिंग केली म्हणजे वाजवली, आणि बेल जेव्हा जेव्हा वाजेल तेव्हा त्याच्या पुढे डिश ठेवली एक, आणि त्या डिशमध्ये त्या प्राण्याचं खाद्य आहे, त्याला खायला काय काय गोष्टी पाहिजे ते खाद्य सगळं आहे. आणि मग तो ऑब्व्हियसली त्याला समोर खाद्य दिसल्यानंतर तो ते खाद्य खाणार, आणि मग ते खाद्य दिसल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये सलाइवा सिक्रेट सुरू होणार, आपण ज्याला लाळ म्हणतो एक्सेट्रा, ठीक आहे. सो ते लाळ येणार, सलाइवा येणार, कारण का त्याने फूड पाहिलं समोर, आणि नॅचरल प्रोसेस ही. मग ही जी प्रोसेस रोज किंवा जेव्हा जेव्हा त्याला मला खाणं द्यायचं त्यावेळेस ती बेल रिंग केली, आणि ही पद्धत अवलंबली की त्याच्या पुढे डिश ठेवायची, पुढे बेल वाजवून एक पॉइंट ऑफ टाइम नंतर, ज्याला आपण जनरली म्हणतो 20-21 डेज, सवय इतकी लागून जाते बॉडीलाच, फक्त बेल वाजवा, तुम्ही त्याच्या पुढे पदार्थ नका ठेवू किंवा ही प्लेट ठेवू नका, फक्त बेल वाजवा, तरीही त्याच्या तोंडाला पाणी सुटायला लागणार, सलाइवा सिक्रेट व्हायला लागणार. द रिझन बिंग सिंपल, कारण त्यांनी तशा प्रकारे त्याची कंडिशनिंग झाली, एक प्रकारे सवय आणि संगोपन झालेले. आणि मग सेम सिच्युएशन आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, बॉडीला अशी हॅबिट लावायची आहे की तुम्ही अभ्यास कसा करायला ते एक्झाम मध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल 9 ते 12 पेपर असतो ना, ट्राय करा 9च्या आधी मी सगळ्या गोष्टी फिनिश करून 9 ते 12 अभ्यासाला बसलेला असतो, 3 तास विदाऊट मोबाईल, विदाऊट डिस्ट्रॅक्शन, बाहेर न जाता, वॉशरूमला सुद्धा न जाता. तुम्ही का वॉशरूमला पण नाही जायचं वय, सी द रिझन बिंग की त्यावेळेस नाही टाइम भेटणार, त्यावेळेस तुम्ही गेले ना, बिलीव्ह मी, उठून वॉशरूमला गेले का समजायचं तो पेपर उडाला, तुम्ही रेसच्या बाहेर आहेत, एवढं काटेकोरपणे चाललेलं असतं ते, ठीक आहे. सो सिंपल सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की तुम्ही बॉडीला हळूहळू सवय लावा. मी म्हणत नाही पहिल्या दिवशी शक्य होईल ते, पण अशा पद्धतीने कंडिशनिंग करा बॉडीला की बॉडीला नॅचरल वाटलं पाहिजे ते, अरे हे रोजच आहे. सो बॉडी त्या पद्धतीने बिहेवियर करायला सुरुवात करते. सो याला म्हणतात कंडिशनिंग. म्हणून तुम्ही ते बसण्याची प्रॅक्टिस करा, ऍटलीस्ट 15 आवर्स ब्रेन चालला पाहिजे, स्टडी नाही पण ब्रेन चालला पाहिजे 15 आवर्स. तो चालावाच लागणार, कारण एक्झामच्या दिवशी चालवावं लागतो, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुमचे कंडिशनिंग करणं गरजेचं आहे, आणि त्यांनी ते डॉगचे एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे. Citizen develop a positive attitude towards the civil servant who consistently work for the betterment of the people. जेव्हा एखादा सिव्हिल सर्वंट येतो, तो तिथल्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय, उत्कृष्ट आणि ऑनेस्ट, प्रामाणिकपणे काम करतो, ऑटोमॅटिक लोक त्याच्याबद्दलचा एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड डेव्हलप करतात, आणि तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन तो दुसऱ्या ऑफिसमध्ये जरी गेला तर तिथं त्याचा इन्फ्लुएन्स जाणवतो. सो ही कंडिशनिंग होणं गरजेचं आहे. दुसरा, इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग. इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग म्हणजे काय बघा, अकॉर्डिंग टू धिस थिअरी, पॉझिटिव्ह आउटकम्स स्ट्रेंथन द बिहेवियर्स while negative outcomes suppress them. A person who is continuously ostracized for smoking eventually will quit smoking by developing a negative attitude towards it. So instrumental म्हणजे काय, एक प्रकारे माध्यमांच्या मदतीने, साधनांच्या मदतीने, की कोणत्या तरी गोष्टीने तुम्ही एखादी गोष्ट चेंज करू शकता, त्याचा ऍटिट्यूड तयार करू शकता त्या दृष्टिकोनातून. म्हणजे काय, जर पॉझिटिव्ह आउटकम येत असेल एखाद्या गोष्टींबद्दल, तर त्या गोष्टीत आपली वर्तणूक वाढते ती गोष्ट करण्याची. फॉर एक्झाम्पल आपण नेहमी म्हणतो बघा, लेट सपोज एक अटेम्प्ट फेल झाला, दुसरा अटेम्प्ट फेल झाला, 4 अटेम्प्ट फेल झाले, 5 अटेम्प्ट फेल झाले, त्यानंतर अभ्यास करण्याची, कारण कितीही अभ्यास केला तर सक्सेस मिळत नाहीये, 1-2 मार्कवरून नेहमी सक्सेस जाते, तर ऑटोमॅटिक एक निगेटिव्ह ऍटिट्यूड तयार व्हायला सुरुवात होतो की नाही यार, होत नाही सक्सेस, मग आपण एवढं कष्ट का घ्यायचे. बट तेच जर कॉन्ट्राडिक्टरी तुम्हाला सक्सेस मिळत गेलं, जरी थोडं राहिलं, थोड्या नाही होते, पण 4 गोष्टीमध्ये सक्सेस मिळते, दुसरीकडे कुठेतरी सक्सेस, किंवा तुमच्यावर तसे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड दिसतात, पॉझिटिव्ह आउटकम्स दिसतात, चांगले फायदे दिसतात, आणि ते फायदे इन टर्म्स ऑफ, जस्ट गिव्ह मी अ सेकंड, येस. सो ते फायदे इन टर्म्स ऑफ कशा, मला वाटलं चालूच नाही झालं, ठीक आहे. सो फायदे इन टर्म्स ऑफ कसे, लेट सपोज तुम्हाला हॅपीनेस मिळतो, यार मी आज अभ्यास केला, मी खुश आहे, शांत झोप येते मला, अरे मी अभ्यास केला, मला आज समाधान आहे की मी काहीतरी करतोय लाईफमध्ये, टाइमपास नाही करत. सो ह्या गोष्टी आउटकम्स देतात तुम्हाला, ऑटोमॅटिक तुम्ही त्या गोष्टी करण्यासाठी इन्फ्लुएन्स होता. सो म्हणून त्यांनी सांगितलं एक्झाम्पल, एखादा पर्सन लेट से स्मोकिंग करत असेल, त्याला रोज ऑस्ट्रासाइज केलं पाहिजे, त्याला रोज बोललं पाहिजे, यार तुला होणार कॅन्सर, तुला लंग कॅन्सर होणार, तुझं जीवन जास्त दिवस नाही दिसत मला, तुला आत्ताच दिस, अरे खोकला, अरे त्रास, मला वाटतं तुला लंग कॅन्सर झाला. सो म्हणून त्याला लंग कॅन्सर करायचं नाही आपल्याला, आपलं टार्गेट त्याला हे म्हणून त्याला अशा प्रकारची एक फिलिंग द्यायची की जेणेकरून अप्रिशिएट न करता, त्याला त्या कोणत्याही पद्धतीने त्याला प्रोत्साहित न करता, त्याला डाऊनग्रेड करा, त्याला डिमॉरलाइज करा स्मोकिंग करण्यासाठी. पण आपण इथं करतोय अभ्यासामध्ये,
काय कर रे आज तू काय काय केलं, नाही नाही काय कर रे काय उपयोग नाही, ते वाचून काय होते का, नाही. सो डिमोटिवेट नका करू, ठीक आहे. सो तुम्ही काय वाचताय पॉलिटी, अरे काय पॉलिटी कधी होईल, इकॉनॉमिक्स करून घ्या आधी, ते डिफिकल्ट, अबे तुला डिफिकल्ट जाते, मग तू मला डिमोरलाइज काय करतो, कारण का मग आपण आउटकम मेजर करायला सुरुवात करतो, राईट. सो रिझल्टंटली आउटकम वरती डिपेंडेंट आहे तुमचं एक प्रकारे कंडिशनिंग किंवा बिहेवियर. सो हे इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग. सो त्यासाठी काय करायचं, निगेटिव्ह ऍटिट्यूड तयार करायचं एखाद्या गोष्टीबद्दल. लेट सपोज टाइमपास केला तर एक निगेटिव्ह ऍटिट्यूड तयार करायचं, यार टाइमपास केला ना, माझा अभ्यास कंप्लीट नाही झाला ना, मला व्यवस्थित झोप येत नाही किंवा मला समाधान वाटत नाही, समाधानासाठी मी ते टाइमपास करणार नाही. ठीक आहे. थर्ड आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग. ऑब्झर्वेशनल लर्निंग म्हणजे काय, की पर्सन आपलं बिहेवियर, वर्तवणूक, आपले विचार बऱ्याच वेळा ऑब्झर्व करत असतो बाय ऑब्झर्विंग द रिवॉर्ड्स ऑर पनिशमेंट दॅट अदर्स गेट. दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिका. उदाहरणार्थ माझ्या अनुभवावरून शिकायचं काही गोष्टी, तुमच्या घरच्यांच्या अनुभवावरून शिकायचं काही गोष्टी. तर आपल्या घरातल्यांना इतकं सारं कष्ट करावं लागते आणि काहीच मोबदला मिळत नाही, म्हणजे त्या कष्टाच्या तुलनेत. तर आपण त्यातून काय शिकलो, आपण त्यातून हे शिकलं पाहिजे की यार कसं जास्तीत जास्त मी अभ्यास करून पेपर क्लिअर करेल, एक्झाम क्लिअर करेल, ऑफिसर होईल, जेणेकरून माझी लाईफ सुरळीत चालेल, माझं फ्युचर सिक्युअर होईल, माझ्या पॅरेंट्सचं लाईफ सिक्युअर होईल. तुम्ही ती गोष्ट पाहिली पाहिजे ना. सो ऑब्झर्वेशनल लर्निंग म्हणजे काय, की फक्त निरीक्षणातून, दुसऱ्याच्या अनुभवातून, ही गोष्ट केल्यानंतर त्याला किती फायदा झाला, ही गोष्ट केल्यानंतर त्याला किती नुकसान झालं, या सगळ्या अनुभवातून त्याने ते शिकणं गरजेचं. सिम्पल एक्झाम्पल दिले त्यांनी बघा, बेस्ट एम्प्लॉय अवॉर्ड्स आर गिवन इन अ कंपनी सो ॲज टू चेंज द ॲटिट्यूड ऑफ द एम्प्लॉईज. आणि मग इथे फार इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे जे आलेले एम्प्लॉईज आहेत फक्त त्यांना पैसे देऊन होत नाही, कारण ते ऑलवेज वॉन्ट फील दॅट वॉट एव्हर मनी यू आर गेटिंग इट इज नॉट सफिशियंट. की त्यांना जो काही पगार दिला जातोय ना तो सफिशियंट नाही असं त्यांना ऑलवेज फिलिंग राहणार आहे. त्याला कारण पण आहे, कारण कंपनी स्वतः त्याला जेवढा पगार दिला त्याच्या दुप्पट वसूल करण्याचा प्रयत्न करत असते नेहमी, की भाई याला 40,000 दिलेत ना, मी याच्याकडून 80,000चं काम कसं करून घेईल. सो सिम्पली सांगायचं मिनिंग काय, की तुम्हाला ज्या पद्धतीने रिवॉर्ड्स केले जातात, पनिशमेंट, ऍप्रिशिएशन आणि रिवॉर्ड्स कधी कधी बऱ्याच वेळा ऍप्रिशिएशन सफिशियंट आहे, वा असं हे बेस्ट काम करतात. पण तुम्ही त्याला नेहमी थ्रेट म्हणून बघताय. एखाद्या कंपनीत लेट सपोज दोन मॅनेजर आहे, आता एकच मॅनेजर सिनियर मॅनेजरची एकच पोस्ट आहे, तुम्ही बघताय नाही नाही हे दोन मॅनेजर आपापसामध्ये कायम तणावात आहे, हा त्याचं काम करत नाही, तो त्याचं काम करत नाही, तो त्याला त्याच्या चुका काढण्यात, पण नुकसान कंपनीचं होतंय ना. म्हणजे त्याचा अर्थ काय, कंपनी त्या दोघांकडे सेम दृष्टिकोनातून बघत नाही. कंपनी त्यांना ऑपॉर्च्युनिटी देत नाही ग्रोथसाठी, कारण मलाच बॉस व्हायचं बघतो, मलाच कंपनी करायची. सो प्रॉब्लेम काय झालाय समजून घ्या. आणि जे लोक प्रोफेशनल आहे ना त्या अशा गोष्टी करत नाही. लेट सपोज प्रोफेशनल एखादा स्टार्टअप आहे ज्याच्यामध्ये मॅनेजमेंटचे लोक आहे, एमबीएचे लोक आहे, आता यांना माहिती आहे हे याच्यावर टॅक्टिक्स असतात, टूल्स असतात, की आजच्या घडीला बऱ्याच वेळा तुम्हाला दिसेल की मोठ्या मोठ्या कंपन्यांचे ओनर आहेत ना, फाउंडर कंप्लेंट करतात की आम्हाला ऍक्च्युली म्हणतात ते लोक जॉब्स नाही, पण आम्हाला ज्या क्वालिटीचे लोक पाहिजे त्या क्वालिटीचे लोक कधीच मिळत नाही. द रिझन सिम्पल आहे की तशा प्रकारचे लोक काम करायला तयार नाही एका ठिकाणी, कारण त्यांना तो रिस्पेक्ट मिळत नाही. तुम्हाला तुमचे एम्प्लॉईज सर्व करून ठेवता आले पाहिजे, ते प्रिझर्व करून ठेवता आले पाहिजे. लेट सपोज एखादा पर्सन 15 लाखाचं काम करत असेल, तर तुम्ही त्याला जर त्या लेवलला रिस्पेक्ट दिला नाही तर तो ऑटोमॅटिकली म्हणणार आहे भाई मला 5 लाख कमी पण मला दुसरीकडे जायचंय. कारण मॅन इज बाय नेचर सेल्फिश अॅनिमल, आणि त्याचा सेल्फिशनेस बऱ्याच वेळा त्याच्या प्लेजरिस्टिक थिंगवर डिपेंडेंट आहे. आणि प्लेजरिस्टिक थिंग नॉट नेसेसरीली ओनली डिपेंड ऑन द मनी. सिंपल. सो माणूस जर नैसर्गिक समाधान शोधत असतो तर तो जिथं समाधान येते तो करत असतो. सो त्याला जर त्या गोष्टीत काम करताना समाधान वाटत असेल तर करतो, नाही तर नाही. ठीक आहे. सो बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड दिला तुम्ही, त्याच्याशी रिस्पेक्टफुली बोलले, त्याच्या इनिशिएटिव्ह जे ते अप्रिशिएट केले, तर ऑब्व्हियसली लोकांना काय, ऑब्जेक्टिव्ह प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं, त्या ऑब्जेक्टिव्हनी काम करायचं असतं. बट सांगितलं त्यासाठी प्रोफेशनल लोक कामाला पाहिजेत. मी उभं उठून किंवा मी तरी त्या गोष्टीचं अंडरस्टँड केलं पाहिजे. उदाहरणार्थ बघा, आता इसॉप तयार करायला सुरुवात केल्या कंपन्यांनी. इसॉप्स म्हणजे काय, कंपन्या काय करतात की प्रॉफिट जेवढे येईल किंवा कंपनीची जेवढी मालकी आहे त्यातले 2%, 5% हे एम्प्लॉईज मध्ये जातात, की त्या कंपनीचे जेवढे एम्प्लॉईज आहेत ना त्यांना तो इसॉप्स असेल, म्हणजे शेअर्स असतील काही एम्प्लॉई शेअर्स. ते का, कारण जर कंपनीचं प्रॉफिट लेट 1 लाख झालं, माझा पगार 20,000 आहे. कंपनीचं प्रॉफिट 2 लाख झालं तरी माझा पगार 20,000चे. कंपनीचं प्रॉफिट 5 लाख झालं तरी माझा पगार 20,000चे. तर लोक म्हणणार यार कंपनी ग्रो होत चालली पण मी कुठं ग्रो होत चाललोय. बट मग कंपनी, मग मला काय करायचं, मला माझं काम करायचं होतं, टाइम घालायचा, महिना काढायचा आहे.
पण जेव्हा कंपनी एम्प्लॉईजला अशा प्रकारे शेअर मधील प्रॉफिट मधील पैसा द्यायला सुरुवात करते की तुम्ही 5 लाख काढले, तुम्हाला 20,000 पगार आहे ना, पुढच्या 10 लाख काढा, मी तुम्हाला जे वरचं 5 लाख प्रॉफिट होणार आहे ना त्याच्या सपोज ते एम्प्लॉईसाठी 10% ठेवलेलं असेल तर 1 लाख सर्वांमध्ये वाटून देईल. लोक जास्तीत जास्त प्रॉफिट कसं होते यासाठी कंपनीसाठी काम करते. पण आपल्याला नाही, आपल्याला त्यांना फक्त एम्प्लॉई म्हणून ट्रीट करायचंय, आपल्याला त्यांना हिनवायचंय, कुठे त्यांची इज्जत काढता येईल ते करायचंय. परिणामी लोक नाही थांबणार, लोकांना 4 पैसे कमी भेटले तरी चालते, लोक नवीन कंपनी उभे करतील, समोर दुकान उभं करतील. द रिझन बिंग सिम्पल, तुम्हाला ते प्रॅक्टिसेस माहित नाही आणि ते प्रॅक्टिसेस अडॉप्ट करणं गरजेचं आहे. ते हायर मॅनेजमेंट वाल्यांनाच येतात, ते जे मॅनेजमेंटचे टूल्स शिकून आलेले आहेत, म्हणून तर नेहमीच MBA वाल्यांना डिमांड असते. नेक्स्ट, जेनेटिक फॅक्टर्सवर पण ऍटिट्यूड डिपेंड असतो. यस, शेपिंग अँड डेव्हलपिंग ऍटिट्यूड टुवर्ड्स एनिथिंग ऑर एंटिटी. तुमचे जीन्स कसे आहेत, बऱ्याच वेळा आई वडिलांचा स्वभाव, घरातल्यांचा स्वभाव हे बऱ्याच वेळा इन्फ्लुएन्स करत असतं. त्याचबरोबर कल्चर ऑल्सो एक्झर्ट्स ए कॉमन प्रेशर ऑर इन्फ्लुएन्स ऑन इंडिव्हिज्युअल. त्याच्या स्वभावावरती, ऍटिट्यूडवरती देखील तो इन्फ्लुएन्स करत असतो. फॉर एक्झाम्पल, रिलिजन असेल, ट्रॅडिशन्स, कस्टम्स, काही गोष्टी प्रोहिबिट केलेल्या असेल, रिवॉर्ड्स असतील, सँक्शन्स असतील. रिवॉर्ड्स अँड सँक्शन्स म्हणजे काय, तुम्हाला काही बक्षिसं मिळाल्यात, काही गोष्टीबद्दल ऍप्रिसिएशन मिळाले. सँक्शन्स म्हणजे काही निर्बंध लादले गेले, तुम्हाला हे करायचं नाही, ते करायचं नाही, एक्सेट्रा. या गोष्टीवर देखील तुमचा ऍटिट्यूड तयार होत असतो. हे तुमचं कल्चर आहे, म्हणून मी नेहमी सांगत असतो. इंडियन लोकांचा ऍटिट्यूड बघा, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ऑलवेज. तुम्हाला म्हणून जास्त कष्ट करतात. महाराष्ट्राचं एक्झाम्पल घ्या, युपी मधील, बिहार मधील लोक, इथली लोक पडेल ते खाऊन, पडेल तर राहून, पडेल तशा प्रकारे ऍडजस्ट करून एकेका खोलीमध्ये 10-10 जण सुद्धा झोपायची वेळ आली तरी तशा प्रकारे झोपून, भात खाऊन राहायची, वडापाव खाऊन राहायची वेळ आली तरी चालेल, मी जास्तीत जास्त सेव्हिंग करेल आणि जास्तीत जास्त पैसा घरी पाठवेल. हा ऍटिट्यूड तयार झाला. त्यासाठी कष्ट 2-2 शिफ्ट मध्ये म्हणजे 12-12, 15-15 घंटे काम करण्याचा ऍटिट्यूड तयार झालेला. तो कशामुळे, तर तशा प्रकारचं कल्चर आहे. बट त्याच्या रिटर्न दुसरीकडे कल्चर, जसं म्हणतात बघा पुणेरी कल्चर, दुपारी 1 ते 3 झोपलंच पाहिजे. सो ते कल्चर तयार झालेलं आहे. तो ऍटिट्यूड तयार झालेला त्या गोष्टीकडे बघण्याचा की भाई आराम महत्वाचा आहे, बाकी पैसा येतच राहील. जे 3 सगळ्यांना माहिती, मी 1 ते 3 बंद 3 वाजता येईल, ज्याला लई गरज आहे माझ्याकडे त्याला. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, बऱ्याच वेळा कल्चर कशा प्रकारचे ते सुद्धा तुमचा ऍटिट्यूड शेप करत असतं. ठीक आहे. आणि मग इथे येतं सगळ्यात महत्वाचं, ते म्हणजे आपल्या सिलेबसच्या कंटेक्स्ट मध्ये स्टडी करायला गेलं तर ते म्हणजे वर्क कल्चर. की एखाद्या ऑर्गनायझेशन मधील वर्क कल्चर कशा पद्धतीने असतं. लेट सपोज एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये वर्क कल्चर असं आहे की सगळे हेल्दी एन्व्हायरमेंट आहे, सगळे एकमेकांना प्रोत्साहित करतात आहे, एकमेकांना मदत करतात आहे, सगळे मिळून खेळीमेळीचं वातावरण आहे, कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह कॉम्पिटिशन नाहीये, हेल्दी कॉम्पिटिशन आहे. चला मी जास्त काम करेल, माझी प्रोडक्टिव्हिटी हायर दाखवेल, माझ्याकडे क्वालिटी आहे, सो ती गोष्ट अपलिफ्ट होईल, म्हणजे माझं एक प्रकारे चांगलं होईल, प्रोग्रेस होईल. पण दुसरीकडे प्रत्येक जण एकमेकाला डिमिनिश करायला गुंतलेला आहे, किंवा वर्क कल्चर अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल, मी जे आतापर्यंत जिथं ऑर्गनायझेशन मध्ये काम केलं, ज्या त्या ऑर्गनायझेशन मध्ये मला 2 ऑर्गनायझेशन मध्ये स्टार्क डिफरन्स आढळून आला. ठीक आहे. सो मी नाव नाही सांगत आणि ते बरोबर पण नाही. सो मी काही दिल्लीतल्या ऑर्गनायझेशन सोबत काम केलं, पुण्यातल्या ऑर्गनायझेशन, किंवा आता पण एक्सटर्नल काही ऑर्गनायझेशन बरोबर काम करतोय. आणि ऑर्गनायझेशन म्हणजे कंपनी असेल, काही अकॅडमीज असतील, काही बुक्स पब्लिकेशन हाऊसेस असतील, सगळ्या टाईपच्या मी जेवढं काम, 2 मेजर डिफरन्सेस दिसून आले आणि ते वर्क कल्चर डिफाईन करतात. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल पण देईल, हे पण रिअल लाईफचे बट प्रॅक्टिकल एक्झाम्पल. सो एक असं असतं की एका ठिकाणी त्या ऑर्गनायझेशन मध्ये लोक यासाठी केवळ की मला अल्टरनेटिव्ह भेटला का ही ऑर्गनायझेशन सोडायची, एवढं वर्क कल्चर खराब असेल. या प्रकारे खराब असतं वर्क कल्चर की तिथं लोक, आणि एकूण A to Z, फक्त इंडिव्हिज्युअली मीच नाही, प्रत्येक तिथला पर्सन, प्रत्येक एम्प्लॉई या विचारात आहे की मला वाटतं याच्यापेक्षा बेटर जॉब मिळू दे, मी लगेच हा सोडत असतो. हे वर्क कल्चर अतिशय खराब. की तिथे प्रत्येक जण वेट करतोय मला फक्त बेटर, मग तिथे कोण आहे, जिथं बाकीच्यांना जॉब मिळत नाही अशी लोक तिथं, ती लोक तिथे थांबतात, होल्ड करून ठीक आहे थांबा, मला बेटर जॉब नाही मिळत तोपर्यंत थांबायचं, नाही विलास पैसे तर येत राहतील ना म्हणून. अशा मग तिथं, बट त्या ऑर्गनायझेशन प्रती काही नाही लोकांचं. एक ऑर्गनायझेशन प्रती डेडिकेशन असतं की नाही माझी ऑर्गनायझेशन ग्रो झाली पाहिजे. मग हे कशावरून ठरतं ते ऑर्गनायझेशन वर्क कल्चर चांगले की नाही, डिपेंड्स ऑन देअर कस्टमर. त्याचे कस्टमर, लेट सपोज अकॅडमी असेल तर त्याचे कस्टमर कोण आहेत, स्टुडंट्स आहेत. एखादं पब्लिकेशन हाऊस असेल तर सपोज एखादं बुक तयार करणारा पब्लिकेशन असेल, त्याचे बुक खरेदी करणारे त्याचे कस्टमर्स आहेत, राईट. एखादी सॉफ्टवेअर मेकिंग कंपनी असेल तर ते सॉफ्टवेअर खरेदी करणारे त्याचे कस्टमर्स आहेत. मग त्याचे कस्टमर कसे आहेत आणि ते कस्टमर काय रिव्ह्यू देतात त्या ऑर्गनायझेशन बद्दल,
त्याच्यावर डिपेंड होतं त्या ऑर्गनायझेशनचं वर्क कल्चर कसं आहे, चांगलं असणार आहे का खराब असणार. जर त्या ऑर्गनायझेशन बद्दल एकही माणूस, एकही कस्टमर जर पॉझिटिव्ह बोलत नाही किंवा रेकमेंड करत नाही अदर पर्सनला की नाही नाही तू पण त्या कंपनीचं जाऊन प्रोडक्ट खरेदी बरं का, बेस्ट आहे, याचा अर्थ समजा त्याचा प्रॉब्लेम त्या कंपनीमध्ये काहीतरी. आता बरेच वेळा तुम्ही पाहिलं असेल बा, तुम्ही जेव्हा हायवेला ट्रॅव्हलिंग करता त्यावेळेस तुम्हाला वन टाइम बिझनेसेस जास्त दिसतात. वन टाइम बिझनेसेस म्हणजे काय, की त्यांना माहित आहे की आमच्याकडे जो येणारा कस्टमर आहे तो मोस्ट ऑफ द टाइम वन टाइमर कस्टमर आहे, की आता इथून ट्रॅव्हल करतोय, त्याला भूक लागली म्हणून थांबलाय, तो हॉटेलमध्ये शॉपिंग करतोय, सॉरी हॉटेलमध्ये जेवण करतोय, किंवा अदर काही गोष्टी परचेस करायच्या असेल, एखाद्या आपण तीर्थस्थानला भेटायला गेलो, पिकनिक स्पॉटला गेलो, तिथे काहीतरी गोष्टी खरं त्यांना माहिती मोस्ट ऑफ द टाइम वन टाइमर आहे. सो त्यांना क्वालिटी कन्सर्न नाहीये, कारण त्यांना माहिती हा खाणार आहे, कशी क्वालिटी दिली तरी पेमेंट करणार आहे, निघून जाणार त्याचं पोट भरून, बस तो विचार नाही करणार आहे फार क्वालिटीचा. बट जे रेग्युलर इथे असतात त्यांना कन्सर्न असतो क्वालिटीचा, कारण त्यांचे रिपीट कस्टमर्स असतात. सो ज्यांचे रिपीट कस्टमर असतात ना त्यांना फार क्वालिटीवरती फोकस करावा लागतो, आणि ते क्वालिटी देतात कारण त्यांना माहिती आहे जर मी क्वालिटी दिली तरच कस्टमर परत माझ्याकडे रिपीट येणार आहे, अदर वे निघून सुद्धा. पण जर कस्टमर आपलं जर टार्गेट असं असेल की नाही वन टाइम जा तू खाऊन जा, तर तो बिझनेस सस्टेनेबल नाही, अंटिल अँड अनलेस इट इज अ पिकनिक स्पॉट की जिथं वन टाइमच व्हिजिटला जाणार आहे आपण. दर 2 महिन्यांनी, दर महिन्याला, दर आठवड्याला, दररोज जात नाही किंवा डेली यूज करत नाही त्या सेम स्पॉटवर आपण गोष्टी, राईट. आणि जेव्हा नेक्स्ट टाइम परत कधी रिपीट म्हणून त्या स्पॉटवर जातो आपल्याला लक्षात पण नसतं राहिलेलं मागच्या वेळेस कुठं खाल्लेलं, किंवा अशी लोक पण रिअर असतात. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, जर कस्टमरनी गोष्ट रिपीट केली याचा अर्थ क्वालिटी, कस्टमर रिपीट करत नसेल तर समजायचं फसवणूक. ठीक आहे. कल्चर एक्झॅक्ट सो म्हणून मी वर्क कल्चर बद्दल सांगत होतो, डिटेल सगळे कॉम्पोनंट्स कोणत्या कोणत्या गोष्टी वर्क कल्चरवरती इन्फ्लुएन्स क्रिएट करतात, आणि पॉझिटिव्ह वर्क कल्चर म्हणजे काय, निगेटिव्ह वर्क कल्चर म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी वर्क कल्चर या चॅप्टर मध्ये बघणार. इथे एक्झाम्पल दिले, मारियाज कल्चरल अपब्रिंगिंग इन्स्टिल इन हर स्ट्रॉंग सेन्स ऑफ रिस्पेक्ट फॉर एल्डर्स. सो इंडियन सिव्हिलायझेशन, ईस्टर्न सिव्हिलायझेशन म्हणजे जे पूर्वेकडील देश, जपान असू द्या, इव्हन ते बघा किती आपण एकदम झुकून नमस्कार करतात, राईट. सो रिस्पेक्ट फॉर एल्डर्स, शेपिंग हर बिहेवियर टू प्रायोरिटाइज देअर ओपिनियन अँड सीक देअर गायडन्स इन डिसिजन मेकिंग, की त्यांचा आपले काही निर्णय घेत असताना त्यांचा गायडन्स घेतला पाहिजे, ह्या गोष्टीकडे कल तयार होतो. कारण का, त्यांची अपब्रिंगिंग झालेली, त्यांचं कल्चर असं डेव्हलप झालेलं की रिस्पेक्ट फॉर एल्डर्स ओपिनियन. हे तर लक्षात, सिंपल. सो हे 4 टाईपचे मेनली फॉर्मेशन ऑफ ऍटिट्यूडचे पद्धती आहे. मग क्वेश्चन काय येऊ शकतो बघा, की कशा प्रकारे ऍटिट्यूड तयार केला जाऊ शकतो सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये. सो क्वेश्चन असले त्यापेक्षा एक्झाम्पल म्हणून सांगतो. प्रशासकीय सेवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रशासकीय सेवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी कशा प्रकारे वृत्ती तयार केली जाऊ शकते, किंवा सकारात्मक वृत्ती म्हणा. ठीक आहे. सो सिव्हिल सर्व्हिस ऍटिट्यूड, मग तुम्ही 4 कॉम्पोनंट घेणार सरळ सरळ. आधी ऍटिट्यूड म्हणजे काय डेफिनेशन लिहिणार, एखादं एक्झाम्पल लिहिणार, आणि मग लिहिणार फॉर्मेशन ऑफ ऍटिट्यूड, मनोवृत्ती तयार करणे किंवा वृत्ती तयार करणे. मग प्रत्येक गोष्ट फक्त इथे एक्झाम्पल काय करायचं, प्रशासकीय सेवेतून द्यायचं. हे जे एक्सप्लेनेशन करतोय आपण ते प्रशासकीय सेवेच्या पर्स्पेक्टिव्हने द्यायचं, की कशा प्रकारे क्लासिकल कंडिशनिंग करू शकतो आपण, की कशा प्रकारे जे पर्सन्स आहेत त्यांना एक एक्सटर्नल स्टिम्युलस जोडू शकतो, सकारात्मकता त्यांच्यामध्ये डेव्हलप करू शकतो रोज त्या गोष्टी. उदाहरण सांगतो ना, ही लेट सपोज सवय लावली की टाइम टू टाइम वेळेवर कामावर येणे, त्यासाठी बायोमेट्रिक्स तयार केले. त्यांना जर आपण एक चांगल्या प्रकारे सवय लावली की अशा पद्धतीचं काम आहे, दाखले देण्याचं काम असेल, किंवा ऍप्रिशिएटिव्ह काम केलं तर रिवॉर्ड्स असतील, पनिशमेंट असेल, एक सिस्टीम डिझाईन केली व्यवस्थित, तर ऑब्व्हियसली त्यांची ऑटोमॅटिक कंडिशनिंग अशी होऊन जाणार आहे की ते काम करणार आहे विदाऊट पैसे डिमांड करता सुद्धा, करप्शन फ्री सुद्धा. इन्स्ट्रुमेंटल असेल म्हणजे काय, आउटकम्स दाखवून द्यायचे त्यांना, की जर तुम्ही भ्रष्टाचार केला तर तुमचे आउटकम्स खराब येतील, तुम्हाला जॉब सोडावं लागेल, पनिशमेंट घ्यावी लागेल. सो ही आउटकम मधून लोक बघतील, यार नाही भ्रष्टाचार केला का आपलं जॉब जाईल, नको करायला. सो त्या गोष्टी दिसून आल्या पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, सो अशा पद्धतीने 4 कॉम्पोनंटल्या कन्क्लुजनला विथ एक्झाम्पल्स पण लिहू शकता. सो फॉर्मेशन ऑफ ऍटिट्यूड. ओके, 5 संस्कृती झालं. इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, इथे टॉपिकचं नाव राहिले. ठीक आहे.
सो फंक्शन्स ऑफ ऍटिट्यूड नंतरचं टॉपिक आहे आपला फंक्शन्स ऑफ ऍटिट्यूड. ऍटिट्यूडचं कोणतं फंक्शन्स आहे? फंक्शन्स म्हणजे काय कार्य. सो वृत्तीचे कार्य काय व कशा प्रकारे ते कार्य करतं, काय नेमकं कोणत्या प्रकारच्या वृत्ती असतात, त्या कोणत्या कशा प्रकारे कार्य करायला आपल्याला भाग पडतात, हे मात्र आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो थांबूया या लेक्चरमध्ये इथंच. थँक्यू.